नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये व्हिडिओ सेशनमध्ये अतिशय महत्त्वाचं आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस बघणार आहोत आणि क्वेश्चन पेपर जो आहे तो आहे MPSC सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स 2017चा पेपर नंबर 2 मराठी आणि इंग्रजीचा पेपर असतो। त्यामधील आपल्याला इंग्रजी ग्रामरवर आधारित जे प्रश्न विचारले गेले होते त्याविषयी आज आपण डिस्कशन करणार आहोत। सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या। MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 पेपर नंबर 2 जो आहे मराठी व इंग्रजी जे असतो ज्यावर ते आधारित पेपर असतो त्यातील आपण इंग्लिश ग्रामरवर इथे दिले बघा मी या परीक्षेतील इंग्रजी ग्रामरवर आधारित प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण मी ते करणार आहे। यामध्ये तुम्हाला फक्त काय काय समजून सांगणार आहे की क्वेश्चन कुठल्या टॉपिकवर आलेला आहे, त्यानंतर जे आन्सर आयोगाने दिलेले आहे तेच आन्सर त्याचं काय आहे, त्याच्या मागचे कारण काय आहेत, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे आणि जे चुकीचे ऑप्शन्स दिलेले असतील एखाद्या क्वेश्चनचे ते ऑप्शन्स चुकीचे का आहेत ते देखील आपण आज बघणार आहोत। तर सुरुवात करूया। MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 पेपर 2 मराठी व इंग्रजी यामधील इंग्रजी ग्रामरवर आधारित प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण। तर इथे कटआउट इमेज दिलेली आहे, इथे लक्षात येईल तुमच्या ए सेट आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 16 सप्टेंबर 2017 रोजी हा पेपर झाला होता। त्यामधील मराठी व इंग्रजी पेपर 2 दिसते बघा इथे, त्यातील फक्त आपण इंग्लिशवर आधारित प्रश्नांच्या बाबतीत आपण इथे चर्चा करणार आहोत। तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे मी कुठल्या पद्धतीने तुम्हाला आन्सर आयडेंटिफाय करायचं, याचा फायदा येणाऱ्या परीक्षांमध्ये कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचं आन्सर कुठल्या पद्धतीने आपण आयडेंटिफाय करायचं आहे। तर इथे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या। क्वेश्चन नंबर 51 काय विचारला होता, सिक्वेन्स असा का दिलाय, कारण हा क्वेश्चन पेपर मधला मी सिक्वेन्स जसाच्या तसा घेतलेला आहे। क्वेश्चन नंबर 51 द सन रायझेस इन द ईस्ट ही सेड असं सेंटेन्स दिलंय आणि इथे काय दिले बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स और सेंटेन्सेस इज और आर करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द अबोव। म्हणजे वरते दिलेले जे सेंटेन्स आहे त्याचं आपल्याला इनडायरेक्ट नरेशन म्हणजे कशावरती आधारित आहे प्रश्न, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नरेशन। मग वर आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये सेंटेन्स दिलेला आहे त्याचं म्हणजे डायरेक्ट स्पीच आणि डायरेक्ट नरेशन सेम, इनडायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट नरेशन ज्याला म्हणतो आपण सेम आहे स्पीच अँड नरेशन। तर आपल्याला रूल्स आणि रेग्युलेशन्स माहिती पाहिजे। आता यामध्ये काय करायचं आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा आपल्याला इथे दिसतोय। यामध्ये सेंटेन्स काय दिलंय, द सन रायझेस इन द ईस्ट, याला रिपोर्टेड स्पीच म्हणतो आपण आणि ही सेड, हे जे सेड आहे हे सगळ्यात अगोदर ऑब्झर्व करायचं ज्याला आपण रिपोर्टिंग वर्ब असे म्हणतो। जर रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्स मध्ये असेल तर आपण डायरेक्ट स्पीचचं जे वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे दिलेलं असतं त्याचा टेन्स चेंज करावा असा एक रूल आहे। पण अपवाद त्याला असा आहे की दिलेलं वाक्य हे जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर आपल्याला त्याचा कुठलाही बदल करता येत नाही। द सन रायझेस इन द ईस्ट म्हणजे याचा आपल्याला वाक्याचा टेन्सच चेंज करायचा नाहीये। रूल व्यवस्थित समजून घ्या। जर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच येत नसेल तर म्हणजे खाली लिंक दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या ती बघून घ्या आणि त्यावर ते क्लिक करून तो व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल की असं एक्सप्लेनेशन का दिलंय मी। मग इथे काय करायचं आहे आपल्याला, आता सेडचं आपल्याला एक तर इथे टोल्ड करायचं इथे, कारण ऑप्शन्स बघा कसे दिलेत। ही टोल्ड मी दॅट द सन रायझेस इन द ईस्ट पहिला ऑप्शन, सेकंड ही टोल्ड मी दॅट द सन रोज इन द ईस्ट आणि थर्ड ऑप्शन ही टेल्स मी दॅट द सन रायझेस इन द ईस्ट आणि फोर आहे ही टेल्स मी दॅट द सन रोज इन द ईस्ट। आता इथे सेडचं आपल्याला टोल्ड करायचं आहे, टेल्स याचा टेन्स आपल्याला चेंज करता येत नाही, जसाच्या तसा ठेवावा लागतो। सेड हे पास्ट टेन्स आहे, टोल्ड देखील पास्ट टेन्स आहे, पण इथे टेल्स केलेलं दिसतंय आपल्याला थर्ड आणि फोर्थ ऑप्शनमध्ये, म्हणजे हे दोन्हीही वाक्य आपल्या आन्सरमध्ये येत नाहीत। कसे बाजूला टाकले बघा मी। त्यानंतर उरलेल्या दोन मध्येच आपल्याला काढायचं, इथे टोल्ड केलंय इथे टोल्ड केलंय पण याचा टेन्स चेंज करायचा नाही कुठलाही। म्हणजे इथे काय दिलंय, ही टोल्ड मी दॅट द सन रायझेस इन द ईस्ट आणि ही टोल्ड मी दॅट सेकंडमध्ये दॅट्स द सन रोज इन द ईस्ट। मग इथे टेन्स चेंज केलाय, मी काय सांगितलं रूल आहे युनिव्हर्सल ट्रूथ असेल चेंज करायचं नाही, म्हणजे हे देखील आपला आन्सर नाही। तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। आन्सर इथं दिलंय बघा ऑप्शन नंबर 1, ही टोल्ड मी दॅट द सन रायझेस इन द ईस्ट।
ही टोल्ड घेतलं इथे, दॅटनं आपण त्याला कनेक्ट केलेलं आहे. द सन रायझेस इन द ईस्ट हे जसंच्या तसं ठेवावं लागतं. होप यू अंडरस्टूड दिस वन. बघा मी टॉपिक कुठला, जे आन्सर आहे तेच का आलंय आणि जे आन्सर चुकीचे आहेत ते का चुकीचे आहेत हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे टेल्स तर हा एक इथे पार्ट झाला. इथे बघा ना, याच पद्धतीने तर जसंच्या तसं जरी सेंटेन्स ठेवलेलं असेल पण इथे टेल्स ठेवल्यामुळे हे चुकले आहे. त्यानंतर इथे काय केलं, इथे टेल्स तर केलं आणि इथे रोज देखील घेतलं, म्हणजे दोन्ही चुकीचंच आहे. तर अशा पद्धतीने ॲनालिसिस करायचं आणि फास्ट ॲनालिसिस करायचं आहे तुम्हाला एक्झाममध्ये. पटापट आन्सर्स तुम्हाला लक्षात येतील. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 52 काय विचारला होता. फ्रेझल वर्ब रिलेटेड क्वेश्चन आहे. लगेच लक्षात येतं, इथं टॉपिक येतोय बघा. प्रत्येक क्वेश्चनच्या या साईडला मी बॉक्समध्ये कुठल्या टॉपिकवर विचारलं दिलंय, फ्रेझल वर्ब्सवरती विचारलाय. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह जे आहे त्याच्यावरती आपल्याला इथे बघायचं आहे, रिकाम्या जागेत टाकायचं आहे. काय सेंटेन्स आहे, हिज इन्थुझियाझम इज स्टार्टिंग टू डॅश द रेस्ट ऑफ अस. इन्थुझियाझम म्हणजे उत्साह ज्याला म्हणतो आपण. काय दिलाय, रब ऑफ विथ, रब ऑफ ऑन, रब ऑफ अलॉंग, रब ऑफ थ्रू. आता इथे रबच्या फ्रेजेस आहे, रब ऑफ. आता प्रॉब्लेम आहे प्रेपोजिशनवरती. विथ चालतच नाही, अलॉंग नाही चालत, थ्रू नाही चालत, ही नाहीच असे. तर कुठलाही करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर, रब ऑफ ऑन. आता रब ऑफ ऑनचा मिनिंग काय होतो सगळ्यांनी समजून घ्या. रब ऑफ ऑन म्हणजे टू बी ट्रान्सफर्ड बाय कॉन्टॅक्ट ऑर असोसिएशन. ट्रान्सफर्ड काय दिलंय, हिज इन्थुझियाझम इज स्टार्टिंग टू रब ऑफ ऑन म्हणजेच काय, ट्रान्सफर झाला कॉन्टॅक्ट आणि असोसिएशनमध्ये कोणाच्या बाकीच्या. मी याचं मिनिंग सांगितलंय. रब ऑफ ऑन म्हणजे काय, बाकीच्या एखाद्याच्या याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणे, म्हणजे त्याच्यानुसार तो ट्रान्सफर होणे, दुसऱ्याकडे जाणे. म्हणून इथे लक्षात घ्या, आन्सरचं सेंटेन्सचं मिनिंग देखील आपल्या लक्षात येतं. हिज इन्थुझियाझम इज स्टार्टिंग टू बी ट्रान्सफर्ड बाय कॉन्टॅक्ट ऑर असोसिएशन टू द रेस्ट ऑफ अस, म्हणजेच रब ऑफ ऑन. तर याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 52चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. सगळ्यांनी लक्षात घ्या, ट्रिक्स हा प्रकार फ्रेझल वर्बमध्ये नाही. मी तर इंग्लिश ग्रामरमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ट्रिक्स वगैरे प्रकार नसतो, सगळे रूल्स आहेत, सगळ्यांनी समजून घ्या. ट्रिक्स म्हणून त्या रूल्सला काहीतरी वेगळं नाव देऊ नका. तुम्हाला स्टडी व्यवस्थितच करावा लागेल. नो शॉर्टकट इज देअर. ओके, क्वेश्चन नंबर आपण आता 53 बघूया. क्वेश्चन नंबर 53 काय विचारला होता. आता क्वेश्चन नंबर 53 जो आहे तो आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्सेस दिलेला आहे. आपल्याला इथे करेक्ट सेंटेन्सेस बघायचं आहे. आता करेक्ट सेंटेन्सेस बघायचं इथे मी टॉपिक कुठला दिला आहे, एरर ॲनालिसिस म्हटलेला. आता तुम्ही म्हणाल की एरर ॲनालिसिस का म्हटलंय, कारण आपल्याला इनकरेक्ट बाजूला टाकायचे आणि करेक्ट सेंटेन्सेस बघायचे. तर आता बघूया. ही इज डिझायरस फॉर गोईंग अब्रॉड. ही इज डिझायरस ऑफ गोईंग अब्रॉड, डिझायरस फॉर गोईंग अब्रॉड. त्यानंतर दुसरं दिलंय बी, ही इज डिझायरस टू गो अब्रॉड. आणि तिसरं दिलंय ही इज डिझायरस ऑफ गोईंग अब्रॉड. डिअर स्टुडंट, सगळ्यांनी लक्षात घ्या, जे कोणी प्रिपरेशन करत असेल, MPSCचं, राज्यसेवेचं असेल, PSI, STI, ASO, सरळ सेवा भरती, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग, बँकिंग, सगळ्या ठिकाणी प्रश्न असतात. मग इथे काय आहे, आता कसं शोधायचं विद्यार्थी. इथे काय दिलं आहे, डिझायरस फॉर गोईंग. इथे आपल्याला काय दिसतंय, जिरंड फॉर्म ING आणि फॉर यूज केलेलं दिसतंय. आता डिझायरस टू गो, इथे टू दिसतंय आपल्याला, इन्फिनिटिव्ह यूज केलं आणि गो. आणि इथे केलं आहे डिझायरस ऑफ गोईंग. डिझायरस ऑफ गोईंग, डिझायरस ऑफ अशी फ्रेज आहे बघा, डिझायरस ऑफ अशी फ्रेज आहे. आणि डिझायरस ऑफ म्हणजे काय, डिझायरिंग, इच्छा असणे ज्याला म्हणतो आपण. ही इज डिझायरस ऑफ गोईंग अब्रॉड असंच यूज करावं लागतं. फॉर चालत नाही, टू चालत नाही, इथे ऑफच पाहिजे. डिझायरस ऑफचा मिनिंग सांगितला मी तुम्हाला, हॅव्हिंग अँड कॅरेक्टराइज बाय डिझायर, इच्छा ज्याला म्हणतो आपण. तर करेक्ट आन्सर कुठला येतं आहे, मग सी जर असेल, म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला A नाही आहे, B नाही आहे, मग C फक्त आहे. मग ऑप्शनमध्ये बघायचं, C ओनली कुठं दिलं आहे, सेकंड नंबर, म्हणजे ऑप्शन कुठला आहे करेक्ट, नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, एवढं डिटेल ॲनालिसिस कुठेच तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 54 काय विचारला होता आणि त्याचं आन्सर कुठलं आहे. आणि क्वेश्चन विचारण्याची स्टाईल देखील बघा तुम्ही, कुठल्या पद्धत, सरळ नाही आहे. A अँड B अँड C, नन ऑफ द अबोव असे क्वेश्चन्स दिसतील बघा. आता इथे काय दिलं क्वेश्चन नंबर 54,
बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस कंटेनिंग ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस. आता इथे आपल्याला सांगितलंय की खालील वाक्य जे आहेत त्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस असणारे वाक्य कुठले. आता इथे कुठली कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशाला म्हणायचं. आता कशावरती आधारित प्रश्न आहे, क्लॉजेसवरती. आता इथे सेंटेन्सेस बघूया आपण. ABC काय दिले बघा. शी इज अन ऑथर यू विल नॉट रीड, यू विल नॉट हॅव रीड. सो दिस इज द पर्टिक्युलर सेंटेन्स हिअर. सेंटेन्स बघा काय दिलंय, यू विल नॉट हॅव रीड. म्हणजे इथे दिलंय हे जे ऑथर दिसतं हे झालंय नाऊन, आणि या नाऊन विषयी एक्स्ट्रा माहिती जे देते ना आपल्याला हे सेंटेन्स देतं, हा क्लॉज आहे. यू विल नॉट हॅव रीड म्हणजेच याच्या ऑथर विषयी माहिती देणारा ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजेच काय, इट हेल्प्स टू डिस्क्राईब अ नाऊन. नामाविषयी जास्तीची माहिती देणाऱ्या क्लॉजला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असे म्हटलं जातं. मग ऑथर हे नाऊन आहे, नाम आहे, त्याविषयी एक्स्ट्रा माहिती हे देत आहे. आणि सेकंड सेंटेन्स म्हणजे यामध्ये आहे म्हणून मी त्याचं करून ठेवतो इथे टिक. त्यानंतर आय मस्ट पोस्ट द लेटर आय हॅव जस्ट रिटन. आता आय मस्ट पोस्ट द लेटर, इथे लेटर आहे म्हणजे इथे काय दिलं आहे, हे नाऊन आहे. आय हॅव जस्ट रिटन, आता या लेटरविषयीची एक्स्ट्रा माहिती आपल्याला या पर्टिक्युलर या बॉक्समध्ये टाकलं याच्यापासून भेटते. याचा अर्थ आपल्याला काय आहे, यामध्ये देखील ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आता थर्ड सेंटेन्स चेक करूया आहे की नाही तर. दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन. दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन, इथे इन्फॉर्मेशन मिळाली. दॅट काय इन्फॉर्मेशन आहे, देअर कार हॅड बीन स्टोलन. यामध्ये एक सगळ्यांनी लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर जो 54 दिलेला आहे तुम्हाला, सी सेंटेन्स हे कन्फ्युजनसाठी दिलेलं आहे. कन्फ्युजन यामध्ये इन्फॉर्मेशनविषयी हे माहिती देत नाही, लक्षात घ्या सर. या ॲडजेक्टिव्ह क्लॉज होत नाही. तर इथे एक आपल्याला समजून घ्यायचं आहे, इथे फक्त दोन याच्यामध्ये कुठे ॲडजेक्टिव्ह क्लॉज इथे दिलं. आयडेंटिफाय कसं करायचं हे लक्षात येणं आणि त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तर करेक्ट आन्सर कुठला आहे, ए आणि बी कुठं दिसतं आहे, ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 54चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. जर डाऊट्स असतील, प्रॉब्लेम्स असतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचं नक्कीच आन्सर मी देईल. माझा कॉन्टॅक्ट नंबर देखील यूट्यूबवरती माझा आहे, सगळ्यात शेवटच्या स्लाईडवर देखील येईल. यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 55 काय विचारला होता. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि ॲनालिसिसमध्ये हा टॉपिक का देतोय की कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले जातात याचा एक अंदाज आपल्याला येतो. आता हा टॉपिक आहे व्होकॅब्युलरी रिलेटेड. व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसाठा ज्याला म्हणतो आपण. क्वेश्चन नंबर 55, विच ऑफ द सेंटेन्सेस और सेंटेन्स इज और आर करेक्ट. खाली दिलेल्या वाक्यांमधले करेक्ट वाक्य कुठले. परत आता मी व्होकॅब्युलरी का म्हटलंय, एरर ॲनालिसिस किंवा सेंटेन्सेस अंडर देखील आहे तो, पण आपल्याला व्होकॅब्युलरी का म्हणायचं मी सांगतो समजून बघा. आर वॉटर मीटर इज 1 मीटर. हा मीटर बघा इथे मीटर. आर वॉटर मीटर इज 1 मीटर. इथं मीटर आलंय, इथं मीटर आलंय. त्यानंतर आर वॉटर मीटर इज 1 मीटर. आता इथे चेंज काय, तर इथे आपल्याला या दोन्ही मीटरचा मिनिंग माहिती पाहिजे, याचा काय आणि याचा काय. तर हे जे मीटर आहे METR याचा हे एक डिव्हाइस आहे. डिव्हाइस म्हणजे एक प्रकारचं ज्याला आपण जसं आपण बघा ना याला म्हणतो जसं की इलेक्ट्रिसिटी मीटर माहिती आहे. डिव्हाइस कुठलं, दिस वन METR. आणि METR ही काय, अ लेंथ ऑफ, हे जे METR आहे हे काय 1 मीटर ज्याला म्हणतो आपण. अ लेंथ ऑफ अ मेजर ऑफ लेंथ 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो बघा. हे जे मीटर आहे बघा कशावरती, तर यामध्ये जे आहे हे मीटर इथे येणारच नाही आहे. त्यामुळे यात करेक्ट सेंटेन्स सेकंड देखील करेक्ट नाही आहे, थर्ड देखील करेक्ट नाही आहे. वॉटर मीटर हे मीटर नाऊन येतं इथे METR, तर हे इथे करेक्ट बसतं आहे पहिल्या ज्याच्यामध्ये. म्हणून करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे, ए. म्हणून ऑप्शन बघा आता ए ओनली कुठं दिसतं आहे आपल्याला, इथे. म्हणून करेक्ट ऑप्शन दिसतंय आन्सर नंबर 155चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 ए ओनली. तर अशा पद्धतीनं तुम्हाला स्टडी करायचं आहे. हे मीटर काय, ते मीटर काय, त्याचा कुठल्या पद्धतीने उपयोग करू शकतो हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 56 विचारला होता. व्हिडिओ थोडा मोठा आहे पण सगळ्यांनी व्यवस्थित बघा, फार फायदा होणार आहे तुम्हाला याचा. इथं परत व्होकॅब्युलरी रिलेटेड आहे टॉपिकवरती क्वेश्चन. 56, विच वन ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस मीन्स रेजिसाइड. REGICIDE समजून घ्या. REGICIDE व्होकॅब्युलरी वाढवा यातनं.
चार ऑप्शन दिले आहेत, मर्डर ऑफ मदर, मर्डर ऑफ फादर, मर्डर ऑफ अ किंग अँड मर्डर ऑफ ब्रदर. मग रेजिसाइड म्हणजे काय यातलं? इथे ऑप्शन दिले आहेत ए अँड बी, डी ओनली, बी ओनली, सी ओनली. आता तुम्ही म्हणाल या ट्रिक काय? या ट्रिक नावाचा प्रकार नाही, पण एक व्हिडिओ तुम्ही बघू शकता जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. साईड CIDE, साईड म्हणजे किलिंग रिलेटेड वर्ड्सवरती एक व्हिडिओ केला आहे, त्यात लक्षात येईल तुमच्या. मर्डर ऑफ मदर काय, मर्डर ऑफ फादर काय, मर्डर ऑफ किंग काय आणि मर्डर ऑफ ब्रदर काय. तर यामध्ये मर्डर ऑफ मदर म्हणजे मॅट्रिसाइड, मर्डर ऑफ मदर म्हणजे मॅट्रिसाइड, MATRICID. मर्डर ऑफ फादर म्हणजे काय? पॅट्रिसाइड, पॅट्रिसाइड. आणि मर्डर ऑफ ब्रदर म्हणजे काय? फ्रॅट्रिसाइड. आणि मर्डर ऑफ अ किंग म्हणजे काय? तर रेजिसाइड. मग सी यातला आन्सर आहे रेजिसाइड. तर सगळ्यांनी लक्ष द्या, सी ओनली कुठं दिसतंय आपल्याला? ऑप्शन नंबर 4. म्हणून करेक्ट आन्सर आहे आन्सर नंबर 4, धिस वन. म्हणजे रेजिसाइड म्हणजे मर्डर ऑफ अ किंग. यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे पॅट्रिसाइड काय, मॅट्रिसाइड काय, फ्रॅट्रिसाइड काय, या सुसाईड काय, त्यातलंच पार्ट आहे ना सुसाईड वगैरे. तर असे वर्ड्स वोकॅब्युलरी याशी रिलेटेड व्हिडिओ आहे, तो बघून घ्या सगळ्यांनी. विच ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस मीन्स रेजिसाइड? रेजिसाइड म्हणजे मर्डर ऑफ अ किंग आणि ऑप्शन आहे 4 नंबरचं सी ओनली. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 57 काय विचारला होता आपण बघूया. कशावरती आधारित आहे? फ्रेजल वर्ब्स, फ्रेजल वर्ब्स. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाइन वर्ड्स. आपल्याला इथे फ्रेज सांगितलेले, फ्रेज सगळ्यांना बघायचे, तर फ्रेज आपण इथे बघूया. शी रेड द डॉक्युमेंट क्विकली वाईल हॅव्हिंग टी. आता इथे काय दिलेलं आहे बघा, रीड क्विकलीसाठी आपल्याला बघायचं फ्रेज कुठली आहे. रॅन अप, रॅन अक्रॉस, रॅन थ्रू आणि रॅन डाऊन. ओके, तर यामध्ये रीड क्विकली जे दिसते बघा, रीड क्विकली यासाठी आपल्याला बघायची रॅन अप म्हणजे काय. मग याचे मिनिंग माहिती पाहिजे. फ्रेजल वर्ब्स फार थोडा टिपिकल पार्ट आहे, प्रॅक्टिस आणि लक्षात ठेवायचे. जेवढे स्टडी करता येतील तेवढे आपल्याला फ्रेजल वर्ब्स स्टडी करायचे आहेत. आता इथे जे आहे रॅनअप म्हटलं, इथे ॲक्च्युली रनअप जे आहे हे या पद्धती फ्रेज नाही आहे. रनअप एक नाऊन आहे, पण त्याचं तिथे नाऊन आहे म्हणून इथे रॅनअप हे होत नाही आहे. रॅन अक्रॉस म्हणजे काय? मीट ऑर फाइंड बाय चान्स. रॅन अक्रॉस म्हणजे मीट ऑर फाइंड बाय चान्स. आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वन? रॅन थ्रू म्हणजे काय? गो थ्रू किंवा गो ओव्हर. आणि रॅन डाऊन म्हणजे काय? रिड्यूस और डिक्रीज. तर आपल्याला गो थ्रू अर्थ घ्यायचा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. रन थ्रू और रॅन थ्रू. शी रॅन थ्रू, शी रॅन द डॉक्युमेंट, शी रॅन थ्रू. हे जे रीड क्विकली दिसतंय ना, त्याचा मिनिंगच होतो रॅन थ्रू. ओके, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज आन्सर ऑफ 57, रॅन थ्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 58 काय विचारला होता? रिलेटेड टू फ्रेज, रिलेटेड टू काय दिलं इथे? मॉडल्स. बघूयात आता याचा आन्सर काय. तर जसं सांगितलंय की हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 58 हा कशावर विचारलाय? मॉडल ऑक्झिलरीवरती. हे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. आता मॉडल ऑक्झिलरीज कुठल्या, त्याचा उपयोग कुठे करायचा, कुठल्या पद्धतीनं करायचा हे समजून घेणं गरजेचं आहे. क्वेश्चन रीड करतोय बघा. कव्हर युअर हेड प्रॉपरली लेस्ट यू कॅच कोल्ड. आता इथे महत्त्वाचा रूल इथे सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. तर इथं काय दिलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग मॉडल फिल्स करेक्टली द ब्लँक इन द सेंटेन्स अबोव. म्हणजे वरते दिलेल्या सेंटेन्समध्ये मॉडल ऑक्झिलरी जसं मी सांगितलं. आता मॉडल ऑक्झिलरीज कुठल्या कुठल्या हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे, अँड यू हॅव टू स्टडी दॅट वन. तर इथं ऑप्शन दिलं विल, वूड, शॉल अँड शुड. आता यामध्ये एक रूल माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला लेस्टचा मिनिंग काय होतो बघा. सगळ्यात अगोदर इथे काय वर्ड आलाय बघा, कव्हर युअर हेड प्रॉपरली लेस्ट. लेस्ट हा वर्ड इथे फार महत्त्वाचा आहे बघा. आता लेस्टचा मिनिंग होतो टू अवॉइड द रिस्क ऑफ. एखाद्या गोष्टीची रिस्क अवॉइड करण्यासाठी केलेली गोष्ट. म्हणजे कव्हर युअर हेड प्रॉपरली लेस्टचा मिनिंग होतो टू अवॉइड रिस्क ऑफ. यू शुड कॅच कोल्ड. इथे आन्सर आहे याचं बघा, नंबर 4चा आन्सर आहे शुड. आता इथे विल येत नाही, शॉल येत नाही किंवा वूड देखील येत नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. याचं कारण आहे इफ यू डू समथिंग लेस समथिंग अनप्लीजंट शुड हॅपन. या केसमध्ये आता मी पटकन बोलताना एक म्हटलंय बघा, इफ यू डू समथिंग लेस्ट समथिंग अनप्लीजंट शुड हॅपन. तर कधी लक्षात घ्यायचं, लेस्ट आपण जेव्हा यूज करत असतो बघा, फॉर्मल यूज आहे लेस्ट, शुड
लेस्ट शूडचा हा फॉर्मल यूज आहे, म्हणजे फॉर्मल सेंटेन्सेसमध्ये हा याचा यूज केला जातो, म्हणजे इथे शूड यायला पाहिजे. एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. अशा पद्धतीचं कधी तुम्हाला सेंटेन्स जर एक्झाममध्ये आलं आणि लेसचा यूज केलेला असेल आणि तिथे मॉडल सांगितले असेल तर तिथे पक्क लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काय यूज करायचं आहे, शूड यूज करायचं आहे. याचा आन्सर दिले बघा, आन्सर नंबर 4. त्यामुळे याचं जे आहे हा रूल, छोटे छोटे रूल्स आहेत, काही युसेजेस आहेत. इथे फार महत्त्वाचा वर्ड मी आत्ता सांगितलं आहे बघा, युसेजेस फार महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही त्या पद्धतीनं बघायचं आहे. लेस जर वाक्यामध्ये येत असेल त्यानंतर येणारं मॉडल ऑक्झिलरी ही शूड असते, हे सगळ्यांनी समजून घ्या. सो दिस इज क्वेश्चन नंबर 58 अँड व्हॉट इज द आन्सर. याचा आन्सर कुठलं आहे, ऑप्शन नंबर 4. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 59 काय विचारला होता, तर क्वेश्चन पेपर 2017चा बघतोय आपण. मेन्स MPSC राज्यसेवेचा इंग्लिश ग्रामरवर पेपर 2 मधले प्रश्न आपण इथे डिस्कस करतोय. आता इथे काय दिलंय बघा, चूज द करेक्ट एक्सप्रेशन टू फिल द ब्लँक. फिल इन द ब्लँक्स आहे, आपल्याला करेक्ट एक्सप्रेशन बघायचं आहे. ही सेड इट विथ हीज, ही सेड इट विथ हीज, आणि त्यानंतर ऑप्शन्स दिलेत बघा. टंग आउट ऑफ हिज चिक, टंग इन हिज चिक, टंग बिलो हिज चिक अँड टंग ऑन हिज नोज, असे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता हा रिलेटेड आहे काय, इडियम्स अँड फ्रेजेस. इडियम्स अँड फ्रेजेस रिलेटेड, जेवढ्या इडियम्स आणि फ्रेजेस तुम्हाला माहिती असेल तेवढा तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये त्याचा तुम्हाला काय होणार आहे, फायदा होईल. आता इथे काय आहे, कुठली इडियम आहे बघा, टंग इन ए चिक अशी आपण नेहमी यूज करतो बघा. टंग इन ए चिक म्हणजे आन्सर याचं 2 नंबरचं आहे. अशी कुठलीही फ्रेज किंवा इडियम नाही आहे. फर्स्ट जी दिसते टंग आउट ऑफ हिज चिक ही नाही आहे, टंग बिलो हिज चिक नाही आहे, टंग ऑन हिज नोज नाही आहे. तर करेक्ट ऑप्शन काय, आन्सर नंबर 2 टंग इन हिज चिक. आता याचा मिनिंग काय, स्पीकिंग और रायटिंग इन ॲन आयरॉनिक और इनसिन्सिअर वे, म्हणजे एखादी गोष्ट अशा पद्धतीनं सांगणं किंवा बोलणं की ती आयरॉनिक किंवा इनसिन्सिअर म्हणजे चुकीच्या पद्धतीनं ज्याला म्हणतो आपण लिहिणं किंवा बोलणं, त्याला म्हणतो आपण टंग इन ए चिक. सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, जे एक्सप्लेनेशन देतोय अतिशय महत्त्वाचं आहे. हे कुठेही तुम्हाला सांगितलं जाणार नाही. याचं आन्सर कुठलं एवढंच न देता मी बाकीचे आन्सर चूक काय हे देखील सांगतोय. म्हणून ही सेड इट विथ हिज टंग इन ए चिक म्हणजे काय, इन ॲन आयरॉनिक और इनसिन्सिअर वे. तर क्वेश्चन नंबर 59चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 काय विचारलाय बघा, रिलेटेड टॉपिक आहे. कुठला टॉपिक आहे, एरर अनालिसिस. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता मी परत हा टॉपिक एरर अनालिसिस अंडर घेण्यामागचं कारण आहे, जर चुकीचे सेंटेन्सेस लक्षात आले तरच करेक्ट सेंटेन्स हा बाजूला येणार आहे. मग इथे काय दिलंय, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. कुठलं करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस आहेत. If I had time, I should have visited the exhibition. Second बघा B, if there was a rush of orders, we had to work overtime. आणि त्यानंतर आहे if I were a millionaire, I would give generously to good causes. आता महत्त्वाचं इथे काय, सगळ्यात महत्त्वाचं एरर अनालिसिस म्हणा किंवा याला कंडिशनल्स देखील म्हणू शकता तुम्ही. इफनं सुरुवात झालेली आहे, इथे देखील इफनं सुरुवात झाली आहे. इफ क्लॉजेस ज्याला म्हणतो आपण किंवा कंडिशनल्स इन इंग्लिश ग्रामर. आता यामध्ये महत्त्वाचं आहे बघा काय, आय हॅड टाईम, आय शुड हॅव व्हिजिटेड. आता इथे जे दिलेले आहे तर टाईप 2चं स्ट्रक्चर जर तुमच्या लक्षात येत असेल, सिम्पल पास्ट प्लस वूड प्लस ज्याला काय म्हणतो आपण वूड प्लस इन्फिनिटिव्ह, अशा पद्धतीनं आपल्याला ते पाहिजे. आता इथे काय दिलंय बघा, इफ आय हॅड टाईम आय शुड हॅव व्हिजिटेड द एक्झिबिशन. इथे काय दिलंय, आय हॅड टाईम. सिम्पल पास्ट दिसतोय पण वूड किंवा शुड प्लस इन्फिनिटिव्ह नाही, इथे चुकीचं यूज केलेलं आहे. म्हणून हे काय आहे, इनकरेक्ट सेंटेन्स आहे. म्हणजे बाजूला झालं. म्हणजे बी आणि सी मध्ये आपल्याला बघायचं आहे आता, इफ देअर वॉज अ रश ऑफ ऑर्डर्स वी हॅड टू वर्क ओव्हर टाईम. आता इथे हॅड टू काय आहे, मॉडल आहे. हॅड टू आपल्याला इथे चालू शकते आणि इथे वर्क हे इन्फिनिटिव्ह आहे. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. त्यानंतर दिले बघा, इफ आय वर मिलेनियर, परत सिम्पल पास्ट टेन्स आहे. त्यानंतर आय काय दिलं इथे बघा, आय वुड गिव्ह वुड प्लस इन्फिनिटिव्ह ज्याला म्हणतो आपण. जर लक्षात येत नसेल की हे काय सांगतायत सर, फॉर एक्झाम्पल इफ क्लॉजेस काय, कंडिशनल्स काय, 4 स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायचे इफ क्लॉजेसचे, टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. एवढं लक्षात ठेवलं की झालं.
त्या पद्धतीनं तुमच्या लक्षात येऊ शकतं. आणि याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे कंडिशनल्सची, तो बघा. म्हणजे तुम्हाला क्लॉजेस म्हणजे इफ क्लॉजेसवर ते कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, कंडिशनल्सवर ते कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला कधी अडचण येणार नाही. म्हणजे यामध्ये बी आणि सी हे दोन्ही करेक्ट सेंटेन्सेस आहेत. आपल्याला विचारलं तेच आहे इथे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. याचा अर्थ असा की याचा आन्सर कुठलं येतंय, बी आणि सी कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 4. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 60, दॅट इज ऑप्शन नंबर 4. लक्षात घ्या, इफ क्लॉजेस, कंडिशनल्स परत परत सांगतोय, समजून घ्या. आणि सगळ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ती बघा आणि त्यानुसार त्याचा स्टडी करा, सगळ्या डाऊट्स क्लिअर होतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 61 काय विचारला होता, रिलेटेड टू कन्फ्युजिंग वर्ड्स, होमोफोन ज्याला म्हणतो आपण, कन्फ्युजिंग वर्ड्स रिलेटेड क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स. आता करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स म्हणजे इथे पेअर म्हणजे काय, दोन वर्ड्स दिलेले आहेत, दोन वर्ड्स ज्याला म्हणतो आपण. इथं दिलंय काय, ज्युडिशियल आणि ज्युडिशियस. इट वॉज अ डॅश चॉईस, हाय जे दिसते सेंटेन्स, आणि बी सेंटेन्स काय, ए सांगितलं बी द डॅश प्रोसिडिंग्स आर ओव्हर. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, इथे तुम्हाला ज्युडिशियलचा मिनिंग काय आणि ज्युडिशियसचा मिनिंग काय हे माहिती असणं गरजेचं आहे. तर ज्युडिशियस म्हणजे काय, किंवा आता इथे ज्युडिशियलचा आपण मिनिंग बघूया. ज्युडिशियल म्हणजे लीगल, ज्युडिशियल म्हणजे काय, LEGAL, लीगल. आणि ज्युडिशियस म्हणजे काय, हॅव्हिंग और शोईंग और डन विथ गुड जजमेंट और सेन्स, वाईज किंवा सेन्सिबल, चांगल्या योग्य पद्धतीनं आपण चॉईस करणे ज्याला म्हणतो आपण. तर इथे काय येईल, म्हणजे इट वॉज अ डॅश चॉईस. आता लिगल चॉईस इथे म्हणता येणार नाही, याला आपल्याला काय करावं लागेल, दॅट इज व्हॉट, दॅट इज द ज्युडिशियस चॉईस. इथे काय येईल, हे बघा ज्युडिशियस इथं दिसतं आपल्याला, ज्युडिशियस इथे आपल्याला टाकायचं आहे ज्युडिशियस पहिल्या याच्यामध्ये, आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय टाकायचं आहे आपण आता बघूयात. इथं दिसतंय ज्युडिशियस आणि खालच्या याच्यामध्ये दिसतंय काय बघा, द डॅश प्रोसिडिंग्स आर ओव्हर, द ज्युडिशियल प्रोसिडिंग्स आर ओव्हर, द ज्युडिशियल प्रोसिडिंग्स आर ओव्हर. म्हणजे कुठल्या, तर लीगल प्रोसिडिंग्स आर ओव्हर. मग इथे काय येतं बघा, ज्युडिशियल. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये ज्युडिशियस, दुसऱ्या याच्यामध्ये ज्युडिशियल. कारण सांगतोय परत, कारण दोन्हींचे मिनिंग लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्हाला फिल इन द ब्लँक करायचं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 61चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. म्हणजेच काय, ज्युडिशियस पहिल्या ठिकाणी येतं वाईज किंवा सेन्सिबल चॉईस, आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय, लिगल प्रोसिडिंग्स येत आहे. नेक्स्ट बघूया आपण, याचा आन्सर इथे बघा, आन्सर नंबर 2 आलाय, दिलेलं आहे. मुद्दामून मी काय करतोय, एक्सप्लेनेशन दिल्यानंतर तुम्हाला आन्सर तर सांगतोच, नंतर परत इथे ते हायलाईट होतंय, लक्षात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 62 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 62 कशाशी रिलेटेड आहे, रिलेटेड इडियम्स अँड फ्रेजेस. क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट एक्सप्रेशन टू फिल इन द ब्लँक. करेक्ट एक्सप्रेशन आपल्याला इथे भरायचं आहे. द वर्क इज टू ऑल डॅश फिनिश्ड, द वर्क इज टू ऑल डॅश फिनिश्ड. इथे काय दिसतंय, इंटेंट्स अँड पर्पजेस, इंटेंट अँड पर्पज, इंटेन्सिटी अँड पर्पज, इंटेन्शन्स अँड पर्पजेस. आता तुम्हाला इथे इडियम किंवा ही फ्रेज माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा मिनिंगही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इंटेंट्स अँड पर्पजेस टू एव्हरी प्रॅक्टिकल सेन्स, इंटेंट्स अँड पर्पजेस हेच त्याचा आन्सर आहे बघा, इंटेंट्स अँड पर्पजेस. आता इथे प्रॉब्लेम काय होऊ शकतो, जर आपण फ्रेजच ऐकली नसेल, एक्सप्रेशन ऐकलंच नसेल तर आन्सर येणारच नाही, बरोबर की नाही. त्यामुळे मॅक्सिमम स्टडी करायचं, याला ट्रिक वगैरे नाही, जेवढा स्टडी कराल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं तुमचं हे सॉल्व्ह होणार आहे. तर इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे, द वर्क इज टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आणि याचा मिनिंग देखील सांगितलं आहे मी तुम्हाला, टू एव्हरी प्रॅक्टिकल सेन्स, टू एव्हरी प्रॅक्टिकल सेन्स. ॲक्च्युली याचा जो टू एव्हरी प्रॅक्टिकल सेन्स, PS लिहितोय बघते इथे, प्रॅक्टिकल सेन्स. आणि महत्त्वाचं आहे ओरिजिनल फ्रेज काय, टू ऑल इंटेंट्स कन्स्ट्रक्शन्स अँड पर्पजेस, अशी ती पूर्ण मोठी फ्रेज आहे. त्याचा शॉर्ट फॉर्म दिसतोय बघा, शॉर्ट फॉर्म काय, टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस. नक्कीच तुम्हाला हे लक्षात आलं असेल कुठल्या पद्धतीनं आहे. बाकीचे विचाराधीनच नाही आहेत, हे नाही, हे नाही आणि हे नाही. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, क्वेश्चन नंबर 62चा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 63 काय विचारला होता,
आणि कशावर आधारित होता? टॉपिक आहे व्होकॅब्युलरी. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन केलेल्या वर्डचा करेक्ट मिनिंग सांगायचा आहे. ही हॅज लॉस्ट नन ऑफ इट्स पॉलिटिकल टच. आता टचचा मिनिंग इथे काय? तर इथे दिसतंय अफेक्ट म्हणजे इन्फ्लुएन्स, कॉन्टॅक्ट, एक्सपर्टाईज, पिंच. तर इथे मोस्ट सुटेबल यामध्ये येतंय कुठलं बघा? एक्सपर्टाईज. हेच आन्सर येत आहे. कॉन्टॅक्ट म्हणजे रिलेशन होतं आहे म्हणजे हे येणार नाही आहे. त्यानंतर पिंच देखील येणार नाही. आता काय कॉन्टेक्स्टमध्ये एक लक्षात घ्या, आयोगानं क्वेश्चन दिलेत पण यामध्ये कॉन्टेक्स्ट देखील कधी कधी महत्त्वाची ठरते. एखादा म्हणू शकतो ही हॅज लॉस्ट नन ऑफ हिज पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स, पण सगळ्यात महत्त्वाचं काय इथे? एक्सपर्टाईज. इथे सुटेबल बघायचं, लॉजिक फार महत्त्वाचं. यू नीड टू यूज युअर लॉजिक हिअर. लॉजिक इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कधी कधी लॉजिकनं आपले आन्सर सुटून जातात बरं का, फक्त ते योग्य असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही म्हणाल सर लॉजिक तुम्ही सांगितलंय, लॉजिकनंच सगळे क्वेश्चन सोडवतो, असं होणार नाही आहे. त्यामुळे याचं आन्सर आहे एक्सपर्टाईज. पिंच म्हणजे काय? पिंच येणारच नाही. पिंचचा मिनिंग होतोय ग्रीप टाईटली अँड शार्पली बिटवीन फिंगर अँड थंब ज्याला म्हणतो आपण. तर एक्सपर्टाईज म्हणजे काय? स्किल. एक्सपर्टाईज म्हणजे काय? स्किल. लक्षात घ्या, स्किल और नॉलेज, एक्सपर्ट और स्किल और नॉलेज इन अ पर्टिक्युलर फील्ड. तर सगळ्यांनी इथे लक्षात घ्यायचं आहे व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट? स्किल. म्हणून इथे लक्षात घ्या ही हॅज लॉस्ट नन ऑफ हिज पॉलिटिकल एक्सपर्टाईज और यू कॅन से टच म्हणजे टचचा मिनिंग येतो इथे एक्सपर्टाईज. इथे आन्सर आलाय 63चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 64 काय विचारला होता? परत व्होकॅब्युलरी किंवा कन्फ्युजिंग वर्ड्स रिलेटेड आहे. ही प्रूव्ड हिज डॅश बाय फेसिंग द सिच्युएशन विथ सुप्रीम टॅक्ट अँड कॉन्फिडन्स. आता याचा मिनिंग देखील लक्षात येणं गरजेचं आहे. ही प्रूव्ड हिज काय प्रूव्ड केलेलं आहे? डॅश बाय फेसिंग काय फेस केलं आहे? सिच्युएशन, परिस्थिती. कशी? सिच्युएशन विथ सुप्रीम टॅक्ट अँड कॉन्फिडन्स. मग विच वन ऑफ द इथे काय दिलंय मग बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फील्स, फॉलोइंग वर्ड और वर्ड्स फील्स करेक्टली द ब्लँक इन द सेंटेन्स अबोव. मेटल, METAL, हे तर येणारच नाही. मेटल म्हणजे धातू. METTLE असा जो वर्ड आहे तो देखील इथे येणार नाही आहे, ज्याला आपण कुठला म्हणतो? METTLE. मेटल म्हणजे धैर्य. लक्षात घ्या थोडं हा वर्ड मला म्हणायचं आहे ॲक्च्युली. METTL आलं इथे ना, ई येत नाही आहे. METTLE म्हणजे काय? धैर्य, ज्याला आपण काय म्हणतो? करेज. हे येणार इथे. बीच आन्सर आहे त्याचं ॲक्च्युली. हे METTL येणार नाही. त्याचं कारण इथे स्पेलिंगच चुकीचं आहे. आणि त्यानंतरचं मेटल हा देखील रॉंग वर्ड आहे. म्हणजे हा वर्ड नाही आहे, हा वर्ड नाही आहे, हा तर येणारच नाही आहे. मग उरला कुठला? METTLE. मी मिनिंग सांगितलं आहे तुम्हाला. याचा मिनिंग होतो COURAGE, करेज. म्हणून आन्सर आहे 2 म्हणजेच बी ओनली. ही प्रूव्ड हिज मेटल म्हणजे काय? करेज बाय फेसिंग द सिच्युएशन विथ सुप्रीम टॅक्ट अँड कॉन्फिडन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 65 काय विचारला होता? क्वेश्चन नंबर 65 आणि कुठल्या टॉपिकवर होता? तर इडियम्स अँड फ्रेजेस. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द अंडरलाइन फ्रेज. मोस्ट अप्रोप्रिएट मग सगळे देखील आन्सर होऊ शकतात. मग करेक्ट कुठलं? एक्झॅक्ट. प्लीज कीप दिस इन्फॉर्मेशन अंडर युअर हॅट. आता अंडर युअर हॅट म्हणजे काय? एक्झॅक्टली साहजिक आहे. 65 लॉजिक यूज करा. यामध्ये आन्सर काय येणार आहे? अँड आन्सर इज व्हॉट? सेक्रेट. सेक्रेट ज्याला म्हणतो आपण. सेक्रेट म्हणजे एखादं सिक्रेट ठेवणे, ज्याला आपण काय म्हणतो? कुठेही न सांगणे, गुपित ठेवणे ज्याला म्हणतो आपण. हे आन्सर आहे. इन द माइंड येणार नाही. ऑन द टॉप तर येतच नाही. रेडी फॉर यूज येणार नाही. याचं करेक्ट आन्सर येतं सेक्रेट. इथे लक्षात घ्या मोस्ट अप्रोप्रिएट म्हटलंय, मोस्ट अप्रोप्रिएट, आणि इथं बसतंय सेक्रेट. अँड व्हॉट इज द करेक्ट आन्सर? ऑप्शन नंबर 3. ओके. आता इथे एक लक्षात ठेवायचं, अंडर युअर हॅट विसरायचंच नाही. याचा मिनिंग काय होतो? सेक्रेट. SECRET. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 66 काय विचारला होता? परत व्होकॅब्युलरी रिलेटेडच क्वेश्चन आहे. विच ऑफ द गिवन ऑप्शन्स कम्स नियरेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड. इथे एक वर्ड दिलंय, द डॅश. व्हॉट इज गिवन? द सप्रेज वॉज क्लिअरली फॉर चेंज.
द सफरेज म्हणजे इथे दिलेलं आहे अंडरलाईन केलं आहे, डॅश म्हणजेच काय इथे अंडरलाईन केलेलं आहे वर्ड सफरेज, आणि ते सफरेजचा मिनिंग आपल्याला सांगायचा आहे. अँड व्हॉट इज द करेक्ट मिनिंग ऑफ सफरेज. आता इथे ओट दिलं आहे, पेन दिलं आहे, इनकन्व्हिनियन्स दिलं आहे आणि एफर्ट दिलं आहे. आता ओट म्हणजे ज्याला आपण मत म्हणतो मराठीमध्ये, ज्याला मत म्हटलं जातं, आणि पेन म्हणजे काय, ज्याला आपण दुःख म्हणतो. इनकन्व्हिनियन्स म्हणजे ज्याला आपण गैरसमज म्हणतो, गैरसमज. जे जे लिहिता येते ते इथे मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. गैरसमज. पेनचं सांगितलं मी तुम्हाला दुःख, आणि एफर्ट म्हणजे काय तर प्रयत्न. तर इथे द सफरेज वॉज क्लिअरली फॉर चेंज. आता इथं लॉजिक यूज करा, चेंजसाठी आहे ना, मग इथे गैरसमज वगैरे हा प्रकार येत नाही, एफर्ट येत नाही, पेन येत नाही, याचा आन्सर येतं ओट. इथे काय आन्सर येतं ऑप्शन नंबर 1, द सफरेज वॉज क्लिअरली फॉर चेंज. ओट याचा सफरेज म्हणजेच काय ओट, म्हणून क्वेश्चन नंबर 66 आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 67. आता इथे 67 नंबरचं जे आहे यामध्ये बराच मोठा क्वेश्चन दिसतोय, बघूया. रिलेटेड टू पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जातीशी रिलेटेड आहे. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन वर्ड जो केलेला आहे त्याची पार्ट ऑफ स्पीच आपल्याला बघायची आहे. ही इज अ फास्ट टॉकर. ही आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट. मुस्लिम्स फास्ट ड्युरिंग द ज्याला आपण रमजान म्हणतो. देन शी ड्रो फास्ट. आता इथे कसं ओळखायचं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी डिटेलमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच माहिती असणं गरजेचं आहे. तर आणि तरच हे तुम्ही करू शकता. ही इज अ फास्ट टॉकर. आता फास्ट इथे काय देत आहे आपल्याला, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहे. टॉकरच्या ऐवजी टॉकर हे काय झालं आहे नाऊन. नामाविषयी जास्तीची माहिती देणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो, म्हणून इथे फास्ट जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. मग पहिलं ऑप्शन कुठं आलं ॲडजेक्टिव्ह, पहिल्याच्यात दिसतंय, तिसऱ्यात आणि चौथ्यात, म्हणजे सेकंड नंबरचं ऑप्शन आपलं डिलीट झालं, बरोबर. त्यानंतर आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट. आता इथे हे नाऊन आहे, उपवास ज्याला म्हणतो आपण. मग इथे जसं सांगितलं ADJ म्हणजेच ॲडजेक्टिव्ह पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे नाऊन. आता इथे आहे नाऊन. आता बघा ऑप्शनमध्ये ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन आलेले दोनच ऑप्शन दिसत आहेत, थर्ड आणि फोर्थ, म्हणजे पहिलं झालं यातनं डिलीट, उरले किती आता दोनच. यातनं फायनल आपलं होतं आहे. आता बघा मुस्लिम्स फास्ट ड्युरिंग द रमदान. आता इथे फास्ट जे आहे इथं आलं इथे वर्ब ॲक्शन वर्ड आहे तो इथे बघा. त्यानंतर आहे शी ड्रो फास्ट, ॲक्शन वर्ड म्हणजे वर्ब आलाय. मग ॲडजेक्टिव्ह नाऊन वर्ब कुठं आलाय तर तिसरा ऑप्शन आहे, तर तिसरंच करेक्ट आहे. इथे ॲडवर्ब दिलं म्हणजे एक फोर्थ म्हणजे ॲडवर्ब दिलं आहे, म्हणजे पहिलं नाही, दुसरं नाही, चौथं नाही. करेक्ट ऑप्शन आहे आन्सर नंबर 3. बघा तेच आन्सर आहे. आता चौथं जे आहे शी ड्रो फास्ट, म्हणजे ती कशी काय चालवते, गाडी चालवत होती किंवा कशा पद्धतीनं गाडी चालवते तर फास्ट. मग ते इथे काय करतोय फास्ट हा वर्ड या वर्ब विषयी एक्स्ट्रा माहिती देत आहे आपल्याला, क्वालिफाईंग वर्ब. म्हणून अशा पद्धतीने ओळखायचं आहे. पहिल्या ह्याच्यात ॲडजेक्टिव्ह फास्ट, सेकंड ह्याच्यात नाऊन, तिसऱ्या ह्याच्यात वर्ब आणि चौथ्या ह्याच्यामध्ये काय आहे तर ॲडवर्ब. सर ऑप्शन नंबर 3 याचा आहे. क्वेश्चन नंबर 67चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 68 काय विचारला होता आणि टॉपिक बघूया कुठला आहे. एरर ॲनालिसिस. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. करेक्ट वाक्य आपल्याला शोधायचे. करेक्ट शोधायचे म्हणजे इनकरेक्ट कुठले ते बाजूला टाकायचे. तर आपण क्वेश्चन नंबर 68चं आन्सर आपल्याला इथे बघायचं आहे. काय येतं आहे पहिला आपण सेंटेन्स बघूया. आय एंटर्ड द थर्ड क्लास कंपार्टमेंट. करेक्ट आहे. आय एंटर्ड द थर्ड क्लास कंपार्टमेंट. इथे एंटर्ड नंतर इंटू वगैरे नको आहे. एंटर्ड नंतर कुठलंही प्रेपोजिशन इथे येत नाही आहे. हे करेक्ट सेंटेन्स आहे. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. त्यानंतर बघा ॲट द सेम टाइम द ट्रेन वॉज कम टू अ स्टॉप. ट्रेन वॉज कम नाही, ट्रेन वॉज कम. ट्रेन केम टू द ट्रेन रिच द स्टॉप, अ स्टॉप म्हणू शकतो. रिच टू येत नाही, लक्षात घ्या परत हा. तर या पद्धतीनं ॲट द सेम टाइम द ट्रेन वॉज कम, इथे चुकीच्या पद्धतीनं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे, म्हणजे चुकीचं सेंटेन्स आहे. हे आन्सर येणार नाही आन्सरमध्ये. सी बघा, आय लुक्ड आउट ऑफ द विंडो अँड एव्हरीवन वर आस्किंग. एव्हरीवन नंतर वर कसं येईल नाही येत, इथे वॉज यायला पाहिजे, वर येणारच नाही, म्हणजे चुकीचं दिलेलं आहे इथे वर्ब, म्हणजे हे देखील वाक्य चुकीचं आहे. वाक्य बी आणि सी चुकीचे जर असेल तर उरलं काय आपल्याला सांगितलं आहे काय करेक्ट आयडेंटिफाय करायचं आहे. करेक्ट कुठलं आहे ए ऑप्शन. ए ऑप्शन कुठं दिसतं आपल्याला
थर्ड ए ओनली करेक्ट आन्सर आहे थर्ड ए ओनली. लॉजिक बघा, मी सांगितले तुम्हाला, हे समजण्यासाठी आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस समजण्यासाठी सगळं ग्रामर येणं गरजेचं आहे. त्यामुळे एवढं सोपं नाही. सर ट्रिक्स, मला बऱ्याच मुलांचे मेसेजेस येतात, सांगतात की सर ट्रिक्स सांगा. ट्रिक्स हा प्रकार इंग्लिश ग्रामरमध्ये नाही, स्पष्ट सांगतोय मी. गेले 15 वर्ष झाले या फील्डमध्ये मी शिकवतोय आणि त्यामुळे एक लक्षात घ्या, त्या मुलांनी जे तुम्हाला बरेच वेळेस इंटरनेटवर दिसतंय ट्रिक्स 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 वगैरे प्रकार नाही. प्रॅक्टिस महत्त्वाची, रूल्स माहिती असणं गरजेचं आहे आणि असा युसेज काय ते माहिती असणं गरजेचं आहे. उपयोग, युसेज महत्त्वाचा आहे. तर क्वेश्चन नंबर 68चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. कसं ते समजून सांगितलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 69. बघा क्वेश्चन नंबर 69 टॉपिक आहे एरर अनालिसिस. परत तसंच करेक्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं आहे. वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू. वी टू हॅव वॉन्टिंग टू सी यू. वी हॅव नॉट बीन सीइंग सच अ लवली प्लेस. आता इथे आपल्याला महत्त्वाचं आहे युसेज. वॉन्टिंग टू आपण ॲक्च्युली यूज करू शकतो. वॉन्टिंग, हॅव बीन वॉन्टिंग ज्याला म्हणतो आपण, आपल्याला हे यूज करता येतं. आपण क्वेश्चन नंबर 69चा आन्सर इथे आता बघतोय. एक्सप्लेनेशन सगळ्यांनी समजून घ्या. वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू टू गिव्ह एम्पॅसिस ऑन गोईंग देन. कधी यूज केलं जातं वॉन्टिंग टूचा? बघा, वॉन्टिंग टू हे यूज केलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. म्हणजे हे सेंटेन्स आहे, सेंटेन्स नंबर ए जे आहे करेक्ट आहे. वी टू हॅव वॉन्टिंग टू, नो. हॅव बीन चालते, ते बीन गरजेचं आहे. इथलं बीन डिलीट केलं म्हटल्यावर हे सेंटेन्स चुकीचं होतं आहे. त्यानंतर आय हॅव नॉट बीन सीइंग. सीइंग, नो, दिस इज नॉट इवन करेक्ट सेंटेन्स, दिस इज इवन इनकरेक्ट. करेक्ट कुठलं आहे फक्त ए ओनली. ए ओनली ऑप्शन कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 2. करेक्ट आन्सर इज आन्सर नंबर 2. क्वेश्चन नंबर 69चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 70. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड स्पेल्स करेक्टली? स्पेलिंग, व्होकॅब्युलरी. स्पेलिंगमध्ये बरेचसे मुलं मार्क खातात बघा, कळतच नाही कुठलं स्पेलिंग. हेही करेक्ट वाटतं, तेही करेक्ट वाटतं. मिसलेनियस, MISCALLENE, व्हॉट इज गिवन देअर? मिसलेनी. MISCA दिले नाही, इथे ए नको, इथे ई पाहिजे आपल्याला. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं डिलीट होतं आहे. सेकंड MISCELLE केलं आहे ना, इथे ई आलं आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. MISCELLANEOUS हे करेक्ट आन्सर आहे. MISCA इथे ए आणि हे देखील चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 डिलीट झाला, 2 डिलीट झाला, 4 डिलीट झाला. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. बघूयात, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. लक्षातच ठेवायचं स्पेलिंग, विसरायचंच नाही. MISCELLANEOUS, मिसलेनियस. डू नॉट फॉरगेट इट ॲट ऑल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 71. काय विचारला होता? आर्टिकल्स रिलेटेड दिसतोय. येस, आर्टिकल्स. आय होप टू बी डॅश डॉक्टर. रीड करतानाच आन्सर लक्षात येतं कुठलं आहे. आय होप टू बी अ डॉक्टर. ॲन येणार नाही, कारण इथे डॉक्टरचं डी दिसतंय, त्यामुळे येणारच नाही. द येणार नाही आहे आणि नन ऑफ द अबव हा प्रकारच येणार नाही. इथे अ काय येतं बघा, की इथे आय होप टू बी अ डॉक्टर हे करेक्ट आन्सर आहे. बघा, ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. पण लॉजिक काय त्याच्या मागचं? व्हॉट इज लॉजिक? इनडेफिनाइट आर्टिकल्स आर यूज टू इंडिकेट मेंबरशिप इन अ ग्रुप. आता डॉक्टर हे काय झाला, एक ग्रुप, एक प्रकारचं कॉमन नाव आहे, लक्षात घ्या. आता डॉक्टर म्हटल्यानंतर कुठलाही डॉक्टर येऊ शकतो ना. अँड मेंबरशिप जर आपल्याला दाखवायची असेल तर आपण तिथे काय यूज करू शकतो? अ किंवा ॲन. पण अ किंवा ॲनपैकी इथे आपल्याला डॉक्टरच्या अगोदर काय यूज करता येतं? फक्त अ. म्हणून करेक्ट आन्सर आहे 1. आर्टिकल्सवरती देखील मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, व्यवस्थित स्टडी करा, डिटेलमध्ये आहे, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 72. फिल इन द ब्लँक्स. इथे दिले रिलेटेड टू आहे बघा, हा वर्ब्स रिलेटेड आहे. फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन बिलो. बार्ली, व्हीट अँड राईस डॅश सिरियल्स. बार्ली, व्हीट, ग्रेन आहेत सगळे, राईस अनेक आलेले आहेत म्हणून ते आरच यायला पाहिजे. आता आर फक्त 2 ठिकाणी दिसते सुरुवातीला, इथे आणि इथे. म्हणजे इथे इज आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन डिलीट, सेकंड ऑप्शन डिलीट. खाली 3 आणि चौथ्यामध्ये बघायचं कुठलं आहे. 20 miles
20 miles इज नॉट अ ग्रेट डिस्टन्स. माइल्स जरी आलं इथे तरी इथे आपल्याला एकत्रित वन एंटिटी म्हणून इथे इज येतं, म्हणजे ऑप्शन नंबर 4 डिलीट झाला. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. म्हणून बार्ली, व्हीट अँड राईस आर सिरियल्स. 20 miles इज नॉट अ ग्रेट डिस्टन्स इन दिस डेज ऑफ रॅपिड ट्रॅव्हल. इथे महत्त्वाचं आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. 5 ते 6 मिनिटाचे मी काही व्हिडिओज बनवून टाकलेले आहेत बघा. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट रिलेटेडचे रूल्स आहेत ते सगळ्यांनी बघा. सेपरेट प्लेलिस्ट आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल तिथे कसं यूज करायचं आहे. हा तर फार सिम्पल क्वेश्चन होता तसा बघितला तर, पण याच्या व्यतिरिक्त बरेचसे असे क्वेश्चन्स असतात की लक्षात येत नाही सब्जेक्टला कुठलं वर्ब आपल्याला घ्यायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 72 आन्सर इज ऑप्शन नंबर 3. कसं ते मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. क्वेश्चन नंबर आता आपण 73 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 73 काय दिलं आहे बघूया. कंडिशनल्स, इफ क्लॉजेस वर आधारित प्रश्न आहे. इफ आलं इथे बघा, इफ ऑप्शन्समध्येच दिसत आहे. डॅश यू कॅन कुक सम गुड डिशेस. यू कॅन कुक सम डिशेस. यू कुड हॅव कुक्ड सम डिशेस, सम गुड डिशेस. आता इथे आन्सर काय येतं बघा. इथे तुम्हाला परत सांगतो, तुम्हाला 4 टाईप म्हटलं मी. टाईप 0, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. आणि टाईप 3 हे माहिती असणं गरजेचं आहे. कंडिशनलच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता इथे काय दिलं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर, सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, स्ट्रक्चर्स ऑफ कंडिशनल्स माहिती पाहिजे. सिम्पल प्रेझेंट टेन्स प्लस विल ऑब्लिक मे ऑब्लिक कॅन प्लस इन्फिनिटिव्ह. म्हणजे इथे कॅन प्लस इथे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं खाली कुठं दिसतं आता यामध्ये बघा. इफ यू लर्न हे ऑप्शन येत नाही. इफ यू लर्न हा सिम्पल पास्ट येतो. इफ यू हॅड लर्न हा पास्ट परफेक्ट येतो. इफ यू लर्न सिम्पल प्रेझेंट. इफ यू हॅड लर्न हे शेवटचं येत नाही. इथंच लक्षात येतं कुठला आन्सर आहे. करेक्ट आन्सर इज इफ यू लर्न टू कुक वेल. आता तुम्ही म्हणाल सर एवढं फास्ट कसं आन्सर सांगितलं तुम्ही, कारण एकच ऑप्शन आहे जो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये इथे दिसतोय. सेकंड ऑप्शन इथे बसणारच, तो कुठला येतोय, कुड हॅव कुक्ड. हे इथे येते बघा, इफ यू हॅड लर्न टू कुक वेल यू कुड हॅव कुक्ड सम गुड डिशेस. म्हणजे इथे येतं हे इफ यू हॅड लर्न टू कुक वेल. आता इथे बघा, एक आहे तुमचं टाईप 1 आणि एक आहे टाईप 1, टाईप 2, टाईप 3 तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं जे दिसतं इथे टाईप 1 मधलं वाक्य येते. तर टाईप 1चं कुठलं, इफ यू लर्न टू कुक वेल. आणि इफ यू हॅड लर्न टू कुक वेल इथे येतं टाईप 3. आता तुम्ही म्हणाल सर हे टाईप 3 काय, टाईप 1 काय, टाईप 2 काय, सगळ्यांनी त्यासाठी एकच व्हिडिओ बघायचा आहे. कंडिशनल्स इन इंग्लिश डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. स्टील यू हॅव एनी डाउट्स यू कॅन मेसेज मी ऑन 9970022816. यू कॅन व्हॉट्सअप ऑल्सो ऑन दॅट नंबर. नाही, आणि याचं करेक्ट आन्सर आहे काय बघा, आलं इथे ऑप्शन नंबर वेर इज इट, ओके, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 73. सर सगळ्यांनी इथे लक्षात घ्यायचं आहे कुठल्या पद्धतीने आपण आयडेंटिफाय करतोय. आणि एवढं तुमचं फास्ट एवढा स्टडी झालेला पाहिजे आणि लॉजिक एवढं डेव्हलप पाहिजे, पटापट आन्सर्स आले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 74 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 74 टॉपिक आहे कंडिशनल्स. बघा, कंडिशनल्सवरती जर एवढे प्रश्न विचारले जात असतील तर तुम्हाला कंडिशनल्स सगळे समजणं गरजेचं आहे, राईट. आता तुम्ही म्हणा कंडिशनल इफ क्लॉजेस 4च प्रकार आहे. टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 एवढंच बघायचं आहे. टाईप 0 म्हणजे जनरल आणि सायंटिफिक ट्रूथसाठी वापरलं जातं. टाईप 1 म्हणजे प्रोबेबल कंडिशन्ससाठी वापरलं जातं. टाईप 2 म्हणजे इम्प्रोबेबल कंडिशन्स आणि टाईप 3 म्हणजे इम्पॉसिबल कंडिशनसाठी वापरले जातं. तेच विचारलं इथे बघा. द कंडिशन इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरली ही विल बी प्रमोटेड. आता यामध्ये कुठली कंडिशन आहे, मी बोलता बोलताच तुम्हाला अगोदर आन्सर सांगितलंय. प्रोबेबल शक्य असणारी. इम्पॉसिबल म्हणजे टाईप 3 मध्ये जातं, इमॅजिनरी येणारच नाही. इम्प्रोबेबल म्हणजे टाईप 2 मध्ये जातं, हे आन्सर नाही. आता इथे कशाहून ओळखलं इथे हे टाईप 1 मध्ये. इथे काय कारण आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स प्लस विल प्लस इन्फिनिटिव्ह. आता इथे ही विल बी प्रमोटेड, इथे हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. नाही तुम्ही म्हणाल सर इथे कुठं आलंय प्रमोटेड दिसतंय, इथे ही विल बी प्रमोटेड. म्हणून सिम्पल प्रेझेंट टेन्स प्लस विल प्लस इन्फिनिटिव्ह.
असं जर स्ट्रक्चर असेल त्याला आपण टाईप 1 मधील वाक्य म्हणतो. सिंपल प्रेझेंट टेन्स, ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली. सिंपल प्रेझेंट टेन्स त्यानंतर विल आलं, त्यानंतर प्रमोटेड आलेलं आहे, विल बी प्रमोटेड, समजून घ्या. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 74चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 प्रोबेबल कंडिशन. नेक्स्ट बघूया आपण सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन नंबर 75 काय विचारला होता, रिलेटेड टू आहे, क्लॉजेस रिलेटेड आहे. आयडेंटिफाय द नाउन क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्यामध्ये क्लॉज ओळखायचे आपल्याला, कुठले पण नाउन क्लॉज. आता नाउन क्लॉज म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया. नाउन क्लॉज म्हणजे ज्यामध्ये अ डिपेंडंट क्लॉज दॅट ॲक्ट्स ॲज अ नाउन. असा डिपेंडंट क्लॉज असतो की तो काय करतोय, नाउन म्हणून काम करतो. सिंपल आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो, नाउन क्लॉज नाउन म्हणून काम करतोय. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, नाउन क्लॉजेस इथे आपल्याला बघायचे. तर रीड करूया सेंटेन्सेस. वी डिसाइडेड दॅट वी वुड बाय द हाऊस. We decided that we would buy the house. आता एक महत्त्वाचं, नाउन क्लॉज कशानं सुरुवात होतो, हाऊ असेल, दॅट असेल, व्हॉट असेल, विच असेल, हू असेल किंवा वेदर असेल, यानं सुरुवात होते. इथे दॅटनं चालू झालंय बघा. वी डिसाइडेड, व्हॉट काय डिसाइड केलंय, दॅट वी वुड बाय द हाऊस. हा झाला नाउन क्लॉज. बरोबर, म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये आहे, ए मध्ये आहे. त्यानंतर माय थिअरी इज दॅट ही फॉर्ज द व्हील. माय थिअरी इज दॅट ही फॉर्ज द व्हील, हे नाउन म्हणून काम करते बघा इथे. हे झाला NC परत इथे देखील. आणि त्यानंतर आहे ऑप्शन नंबर, इथे सी सेंटेन्स आपण बघूया काय दिलेलं आहे. वी कॅनॉट प्रोव्हाइड सीट्स फॉर ऑल हू मे कम. फॉर ऑल हू मे कम, परत हू मे कम इथे आलेलं आहे. म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 ABC. सगळ्या याच्यामध्ये नाउन क्लॉज आहे. आन्सर नंबर 4. त्यासाठी नाउन क्लॉज कुठला, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कुठला, ॲडवर्ब क्लॉज कुठला, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. तर क्वेश्चन नंबर 75चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 76 काय विचारला आहे. नक्कीच थोडं फास्ट होऊ शकते, पण सगळे डाऊट्स इथे मी तुमचे क्लिअर करतोय, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 76 आपण बघूया काय दिलेलं आहे. चूज द करेक्ट सबस्टिट्यूट फॉर द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स. आता कॅपिटलमध्ये जे दिलेलं आहे, इडियम्स अँड फ्रेजेस रिलेटेड क्वेश्चन आहे, त्याचा आपल्याला मिनिंग बघायचा आहे. सबस्टिट्यूटच्या जागी ठेवू शकतो आपण त्याला. शी रिकॉल्ड विथ अ विस्टफुल स्माइल द हॅल्सियन डेज ऑफ हर यूथ. आता कुठले असतात हॅल्सियन डेज, आता हे माहितीच करून घ्यायचं आहे, विसरायचं नाही. कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे कुठल्याही एक्झाममध्ये, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हे सगळं एक सगळ्यांनी क्लिअर करून घ्या. राज्यसेवेचे ग्रामरचे क्वेश्चन हे PSI STI ला येतात. PSI STI चे इकडे येऊ शकतात, सरळ सेवा भरतीला जाऊ शकतात, बँकिंगला किंवा बाकी कुठल्याही परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे असं समजायचं नाही की हा प्रश्न राज्यसेवेत विचारला म्हणून PSI STI SO ला येणार नाही, असं काही नसतं. ग्रामर हे कॉमन आहे सगळीकडे. त्यामुळे कुठलीही प्रश्नपत्रिका दिली असेल, मी ॲनालिसिस दिलं असेल, ते तुम्ही बघू शकता. तर आता हॅल्सियन डेज, टाईम ऑफ रायव्हलरी. आता टाईम ऑफ रायव्हलरी म्हणजे स्पर्धा, रायव्हलरी म्हणजे स्पर्धा, हा त्याचा मिनिंग होत नाही. टाईम ऑफ चॅलेंजेस, इथे ज्याला आपण म्हणतो आव्हानांचा टाईम आहे, याला म्हणत नाही. टाईम ऑफ पीस अँड हॅपीनेस इज द करेक्ट आन्सर. टाईम ऑफ पीस अँड हॅपीनेस. आणि टाईम ऑफ टर्मॉईल म्हणजे काय, गोंधळ. टर्मॉईल म्हणजे काय, गोंधळ. हे देखील नाही आहे. करेक्ट आन्सर एकच आहे, ऑप्शन नंबर 3. यामध्ये गेसच नाही करू शकत तुम्ही. शी रिकॉल विथ अ विस्टफुल स्माइल. तुम्ही काही टाकायचा प्रयत्न केला तर असं वाटेल करेक्टच आन्सर आहे, पण हॅल्सियन डेजचा मिनिंग होतो टाईम ऑफ पीस अँड हॅपीनेस. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्वेश्चन नंबर 76. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 77 काय दिले बघा. टॉपिक व्होकॅब्युलरी सरळ सरळ आहे. मॅच द फॉलोइंग. इकडे वर्ड्स दिले, त्याचं मिनिंग सांगायचं आहे. इन्फर्मरी, ऑर्फनेज, आर्सेनल आणि कॅनल. कॅनल म्हणजे अ प्लेस ऑफ डॉग. इकडचे ऑप्शन तर बघू द्या एकदा. अ होम फॉर ऑर्फनेज, अ प्लेस फॉर ॲम्युनिशन अँड वेपन्स, अ प्लेस फॉर डॉग्स आणि अ होम फॉर ओल्ड पर्सन्स. और हॉस्पिटल देखील होम. आता कसं सांगतो मी तुम्हाला. आता जे माहिती आहे पहिले ते जॉईन करून घ्यायचं.
बऱ्याच विद्यार्थ्यांना जे माहिती आहे यातले 3 करेक्ट माहिती असले तर 100% करेक्ट येणार. कॅनल ऑफ प्लेस फॉर डॉग म्हणजे डीचं 3 बघा, डीचं 3 कुठं कुठं दिसतंय 1 2 याच्यात, म्हणजे तुमचा 3 नंबरचा ऑप्शन आत्ताच डिलीट झाला आणि 4 नंबरचा ऑप्शन डिलीट झाला. त्यानंतर इन्फर्मरी जर समजा माहिती नसेल, ऑर्फनेज सगळ्यांना माहिती आहे, अ होम फॉर ऑर्फनेज, होम फॉर ऑर्फन ज्याला म्हणतो आपण, होम फॉर ऑर्फन्स. ॲक्च्युली यामध्ये ऑर्फन्स आहे, सगळ्यांनी ऑर्फनेज म्हणजे इथे ऑर्फन्स पाहिजे, इथे हे वर्ड नको, इथे ऑर्फन्स पाहिजे, ऑर्फन्स, अ होम फॉर ऑर्फन्स. मग आता बीचं 1 कुठं दिलेलं आहे, बीचं 1 दिलेलं ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. बीचं 2 ह्याच्यात आहे, म्हणजे अजूनही 1 आणि 2 मधलं कुठलं करेक्ट ते सांगता येत नाही. ॲर्सेनल, आता इन्फर्मरी, ॲर्सेनल म्हणजे काय, अ प्लेस फॉर ॲम्युनिशन अँड वेपन्स. तर सीचं आन्सर 2 असणारं ऑप्शन म्हणजे पहिलं, म्हणजे तुमचं सेकंड आन्सर गेलं आहे. आणि इन्फर्मरी म्हणजे काय, अ होम फॉर ओल्ड पीपल असं त्याचं येतं आहे. मग करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 असं. इन्फर्मरी, अ होम फॉर ओल्ड पर्सन्स, ज्याला आपण हॉस्पिटल देखील म्हणतो इन्फर्मरी. त्यानंतर आहे ऑर्फनेजचा मिनिंग होतोय अ होम फॉर ऑर्फन्स. आर्सेनल म्हणजे अ प्लेस फॉर ॲम्युनिशन अँड वेपन्स. आणि त्यानंतर आहे केनल म्हणजे काय, अ प्लेस फॉर डॉग्स. क्वेश्चन नंबर 77, आन्सर इज ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 78. काय दिसतोय क्वेश्चन बघूयात. कशावर रिलेटेड आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स. इथे दिसतोय कॉम्प्लेक्स वर्ड. शी वॉज टायर्ड शी स्टील वेंट ऑन वर्किंग. 2 वाक्य दिलेले आहेत, याचं काय करायचंय बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस चेंजेस द अबोव सेंटेन्सेस करेक्टली इनटू अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला तयार करायचंय. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं तयार करायचं हे अगोदर समजून घ्या. इंडिपेंडंट क्लॉज, स्वतंत्र राहणारा क्लॉज ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर तिथे यायला पाहिजे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर डिपेंडंट क्लॉज येतो आणि यात करेक्ट आन्सर आहे बट. इथे टाकलेलं आहे ना, हे येत नाही, बटचं येणार नाहीये. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे बट, म्हणून म्हणतोय आपल्याला काय पाहिजे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता इथे डिस्पाईट जे आहे, इन्स्पाईट आहे, हे दोन्ही देखील काय आहेत तर ते आहेत ॲक्च्युली प्रेपोजिशन. डिस्पाईट म्हणजेच इन्स्पाईट, डिस्पाईट म्हणजेच इन्स्पाईट ऑफ. म्हणून ए बी नाही आहे, सी नाही आहे, डी नाही आहे, ए. ऑल्दो हे आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ऑल्दो शी वॉज टायर्ड शी स्टील वेंट ऑन वॉकिंग. तर या पद्धतीनं लक्षात घ्या, आन्सर आहे ऑप्शन नंबर 2A ओनली. बघा ऑप्शन नंबर 2A ओनली, म्हणजे हे गेलेच ना ऑलरेडी. ए ओनली कुठं दिलं आहे, 2. दिस इज द करेक्ट आन्सर. असे वाक्य समजून घेण्यासाठी सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचे स्ट्रक्चर्स माहिती असणं गरजेचे आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठले, त्यानंतर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठले, हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. तर क्वेश्चन नंबर 78चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2A ओनली. एकच त्यातलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं होतं. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 79 काय विचारला होता. यामध्ये आहे पार्ट्स ऑफ स्पीच, नाउन्स रिलेटेड. नाउनचे टाइप्स माहिती पाहिजे. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस हॅव्हिंग ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स इन देम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो भाववाचक. भाववाचक ना आपल्याला म्हणायचं आहे. फक्त आपल्याला काय कळतं त्यातनं, भाव होतो. वी कॅन फील, वी कॅनॉट टच, वी कॅनॉट सी. लक्षात घ्या. आता ही अँड नो त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक. इनटँजिबल थिंग्स, जे आपण ज्याला टच करू शकत नाही, बघू शकत नाही, त्या अशा नाउन्सला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स असे म्हटलं जातं. ही हॅड नो फ्रेंड्स ऑर रिलेशन्स अँड लिव्ड इन सॉलिट्यूड. आता रिलेशन म्हणजे आपण ज्याला म्हणतो संबंध, याला म्हणतात, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. सॉलिट्यूड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, एकांतवास. वी वर म्हणजे यात आहे, म्हणजे यामध्ये आपलं येणार आहे हे ऑप्शनवाले. आता म्हणजे हे 3 नंबरचा ऑप्शन गायब होतो तुमचं इथनं. या 3 पैकी बघूयात आपण. वी वर रायव्हल्स बट आय फेल नो एनमिटी फॉर हर. एनमिटी म्हणजे शत्रुत्व, दिसतं का,
नाही दिसत, टच करू शकतो का, नाही करू शकत. म्हणून काय, आता सॉलिट्यूड देखील आपण फील करू शकतो. वी कॅन फील लोनली ज्याला म्हणतो आपण, म्हणजे इथे देखील आहे. थर्ड, देअर नेव्ही कन्सिस्ट ऑफ ओव्हर 60 शिप्स. यामध्ये कुठलंही नाही आहे, कुठलंहीच ॲबस्ट्रॅक्ट नाऊन नाही आहे, कारण नेव्ही वी कॅन सी, वी कॅन टच इट, त्यामुळे हे नाही आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे बघा 1 ए आणि बीच. ए येत नाही, ए येत नाही, ए आणि सी नाही येते, किंवा ए बी सी येत नाही, तर ए आणि बी आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 79चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. सगळ्यांनी लक्षात घ्या, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन कसं आयडेंटिफाय करायचं. ऑनेस्टी असेल, विजडम असेल, ब्युटी असेल, हे सगळे काय आहेत, सगळे ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 79चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 ए अँड बी ओनली. मी सांगितलंय कुठलं कुठलं, रिलेशन, सॉलिट्यूड आणि एनमिटी, हे तीनही ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. नेक्स्ट वन, स्पेलिंग बघायचं, करेक्ट स्पेलिंग कुठे आहे. टॉपिक आहे व्होकॅब्युलरीवर आधारित क्वेश्चन आहे. चूज द रॉंगली स्पेल्ड वर्ड्स. नेव्हरदलेस, इक्वॅनिमिटी, अँड व्हॉट इज वन, व्हॉट इज REPERT, रेपर्टॉयर. रेपर्टॉयर इथे ई पाहिजे शेवटी, सरळ सरळ आहे. इथे नेव्हरदलेसमध्ये इथे देखील NEVERTH पाहिजे, या H आणि Lच्या मध्ये ई पाहिजे. व्हॉट इज नीडेड, ई. म्हणजे करेक्ट स्पेलिंग काय आहे त्याचं लक्षात घ्या सगळ्यांनी. व्हॉट इज द करेक्ट स्पेलिंग, NEVERTHLESS असं असेल, म्हणजे हे चुकीचं आहे. हे इक्वॅनिमिटी, हे करेक्ट आहे. इक्वॅनिमिटी म्हणजे ज्याचं मनाची शांतता म्हणतो आपण, समता, हे करेक्ट स्पेलिंग आहे. आणि इथे ई पाहिजे शेवटी, मी सांगितलं ज्याला म्हणतो आपण कलाकाराची एकूण गाणी, संवाद याची लिस्ट ज्याला म्हणतो आपण, त्याचा मिनिंग होतो ते कशाचा, रेपर्टॉयर. हे जे दिसतंय रेपर्टॉयर, दिस वन, म्हणजे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, बी करेक्ट आहे. आपल्याला काय सांगितलंय, रॉंगली स्पेल्ड वर्ड्स, म्हणजे ए आणि सी कुठं दिसतं, ऑप्शन बघा बरं, नंबर 1 दिसतंय, नंबर 1, म्हणून करेक्ट आन्सर आहे बघा नंबर 1. क्वेश्चन नंबर 80 अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 81 आपण आता बघूया. क्वेश्चन नंबर 81 आता इथे व्होकॅब्युलरी रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 81 बघूया. विच ऑफ द वर्ड्स इज आर ऑपोजिट इन मीनिंग टू द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स. अपोजिट म्हटलंय, लक्षात घ्या, अपोजिट, विरुद्धार्थी. कधी कधी विद्यार्थी काय करतात, घाई करतात आणि क्वेश्चन समजून न घेता मला येतं याच्यामध्ये काय करून टाकतात, चुकून टाकतात आन्सर. क्वेश्चन बघा इथं दिलेला आहे की कॅपिटलमध्ये जे वर्ड दिलेलं आहे त्याचा आपल्याला अपोजिट मिनिंग इथं बघायचं आहे, पण याचा आपल्याला मिनिंग माहितीच गरजेचं आहे, मिनिंग माहिती असणं. ही इज अन अस्ट्यूट बिझनेस. ही इज अन अस्ट्यूट, व्हॉट इज गिवन देअर, व्हॉट इज द क्वेश्चन. ही इज अन अस्ट्यूट बिझनेसमॅन आहे बरं का, ॲक्च्युली इथे टाईप करायचं राहिलं. ही इज अन अस्ट्यूट बिझनेसमॅन. ही इज अन अस्ट्यूट बिझनेसमॅन. मग कसा, सिम्पलटन, श्रीवड, फुलिश. सिम्पलटन म्हणजे, आता अस्ट्यूटचा मिनिंग काय हे सगळ्यात अगोदर लक्षात घ्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अस्ट्यूट म्हणजे काय, व्हेरी क्लेवर, त्याला काय व्हेरी क्लेवर, हुशार म्हणतो आपण. आता फुलिश आणि हुशार याचा संबंध आहे का, म्हणजे इथे लक्षात घ्या अपोजिट सांगितलं आहे आपल्याला. मग इथे मी सांगितलं अस्ट्यूट म्हणजे हुशार, क्लेवर. क्लेवरचा होता फुलिश म्हणजे अपोजिट हा देखील आहे, आणि सिम्पलटनचा देखील तोच होतो मिनिंग. श्रीवड म्हणजे हुशार होतं, धूर्त ज्याला म्हणतो आपण, म्हणजे येणार नाही. ए आणि सी वालं बघायचं आपल्याला. आता कुठे ऑप्शन, ते आहे दिस वन, ए अँड सी. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. अस्ट्यूट म्हणजे क्लेवर. क्लेवर आणि श्रीवड हे काय झाले, सिमिलर वर्ड, सिमिलर मिनिंगवाले. पण आपल्याला अपोजिट सांगितलं. अपोजिट म्हणजे सिम्पलटन आणि फुलिश. सिम्पलटन म्हणजेच काय, अ फुलिश और गलिबल पर्सन, ज्याला आपण मूर्ख म्हणतो किंवा भोळसट म्हणतो. कशाच्या विरुद्धार्थी, हा अस्ट्यूटच्या. म्हणून सिम्पलटन आणि फुलिश, ए आणि सी. तर ऑप्शन नंबर 3, क्वेश्चन नंबर 81चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 82. काय विचारलंय बघा, पार्ट्स ऑफ स्पीच रिलेटेड आहे. प्रोनाउन रिलेटेड. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर डॅश मदर, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रोनाउन. आता चाइल्ड काय, कॉमन नाउन आहे, कॉमन नाउन. आता तुम्ही म्हणाल मग हीच किंवा हर यायला पाहिजे सर, पण जोपर्यंत चाइल्डची आयडेंटिटी आपल्याला झालेली नसते, येट टू बी आयडेंटिफाईड ॲज अ बॉय ऑर गर्ल, मुलगा आहे की मुलगी चाइल्ड, हे जोपर्यंत
आयडेंटिफाय झालेलं नसतं बॉय ऑर गर्ल तोपर्यंत आपण त्यासाठी इट यूज करू शकतो. म्हणजे इथे इट्स येऊ शकतं. इट्स मदर कुठलं इट्स मदर म्हणजे इथे हर येत नाही, हिज येत नाही, माय येत नाही इथे. तर इट्स करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता या दोन याच्यातलाही फरक लक्षात घ्यायचा आहे. हे काय इट ॲपॉस्ट्रोफी एस आणि इट्स सगळ्यांनी लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हे इट इज झालं, हे इट इज हे वेगळं आणि इट्स वेगळं, हे पजेशन दाखवते इथे लक्षात घ्या. आणि इट इज जे होतं याचा अर्थ याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, ते देखील बघू शकता तुम्ही. इट आणि इट्स, इट इज आणि इट्स यावरती. तर करेक्ट आन्सर याचा ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 83 काय विचारला आहे. व्हॉट इज द क्वेश्चन. टॉपिक दिला आहे बघा, क्लॉजेसवरती आहे. व्हॉट ही सेड इज ट्रू. व्हॉट ही सेड इज ट्रू. आणि इथे विचारलंय काय, द अंडरलाइन क्लॉज इन द सेंटेन्स अबो इज अ और अँड अ नाउन क्लॉज. इझिली कळतं आपल्याला. हा जो क्लॉज आहे नाउन म्हणून काम करते, यामध्ये नाउन म्हणून काम करते, म्हणून हा झाला नाउन क्लॉज. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतं, ॲडवर्ब क्लॉज म्हणजे ॲडवर्ब म्हणून, आणि मेन क्लॉज म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो इंडिपेंडंट क्लॉज म्हणू शकतो. तो याचा संबंध नाही. तर इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 नाउन क्लॉज. नाउन क्लॉज का, कारण हे नाउन म्हणून काम करत आहे. सब्जेक्ट कंप्लीट. व्हॉट इज सेड इज ट्रू हे झालं इथं सब्जेक्ट म्हणून काम करते इथे नाउन क्लॉज लक्षात घ्या. म्हणून याचा ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर 83चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 84 काय विचारला होता. रिलेटेड टू टाइप्स ऑफ सेंटेन्सेस रिलेटेड घेऊ शकतो आपण याला. आय विश माय ब्रदर व हियर. आय विश इच्छा आहे का, इच्छा आहे. हायपोथेटिकल आहे म्हणजे थोडक्यात कसं, हायपोथेटिकल म्हणजे काय. आता पास्ट म्हणजे भूतकाळ. आय विश माय ब्रदर वर हियर इथे भूतकाळातलं वाक्य नाही आहे लक्षात घ्या, किंवा इथे रिअल सिच्युएशन नाही आहे, पॉसिबल सिच्युएशन नाहीच आहे, हायपोथेटिकल आहे. हायपोथेटिकल म्हणजे कुठल्या पद्धतीनं, ज्याला आपण काल्पनिक म्हणतो. आय विश माय ब्रदर वर हियर, आय विश्ड माय ब्रदर हॅड बीन हियर, हे देखील काय हायपोथेटिकल. म्हणून करेक्ट आहे डी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 84चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 डी ओनली. हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक, आणि दोन्ही वाक्यांमध्ये काय दर्शवलं जाते तर काल्पनिक सिच्युएशन, हायपोथेटिकल सिच्युएशन इथे दाखवली जाते. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 85. क्वेश्चन नंबर 85 जो आहे तो कशावरती आधारित आहे तर तो आहे मोडल ऑक्झिलरीज. चूज द बेस्ट अमंग द ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. क्वेश्चन नंबर 85. ॲक्च्युली हा मोडलपेक्षा आहे ना, हा एक फ्रेज रिलेटेड आहे बघा. मी मोडल ऐवजी याला फ्रेज अंडर घेतो. जरा फ्रेज, त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. फ्रेज अंडर का म्हणतोय मी. शी हॅड बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स. इथे येतं शी हॅड बेटर. आता तुम्ही म्हणाल की सर असंही होतं का. हॅड बेटर ही जी आहे एक फ्रेज आहे. हॅड बेटर, शी हॅड बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स. इथे शूड येत नाही, मस्ट येत नाही, कॅन येत नाही. शी कॅन बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स किंवा असं होत नाही. आता हॅड बेटर म्हणजे काय, नेहमी हॅड बेटर नंतर कधी लक्षात घ्या, हॅड बेटर नंतर तुमचं इन्फिनिटिव्हच काय आलं पाहिजे इथे. हॅड बेटर नंतर तुमचं इन्फिनिटिव्ह विदाउट टू असतं, म्हणजे हे इम्प्रूव्हच्या अगोदर टू लागत नाही, आणि हॅड बेटर आपल्याला यूज करता येऊ शकतं. एक मोडल ऑक्झिलरी म्हणून देखील हॅड बेटरचा आपण यूज करतो. हॅड बेटर सगळ्यांनी लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 85चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. याला तुम्ही फ्रेज म्हणा का मोडलमध्ये घ्या तरी चालेल, पण हॅड बेटर हे विसरायचं नाही. परत सांगतोय, डू नॉट फॉरगेट हॅड बेटर. हॅड बेटर यूज केलं जाऊ शकतं. ओके. आणि याचा मिनिंग काय होतो, यूज टू रेफर टू प्रेझेंट ऑर द फ्युचर. प्रेझेंट किंवा फ्युचर दर्शवण्यासाठी हॅड बेटरचा यूज होतो. कुठेही शोधा, मी जे तुम्हाला ॲन्सर्स देतोय, एक्सप्लेनेशन्स देतोय, फार महत्त्वाचे आहे. कुठेही तुम्हाला एवढं डिटेलमध्ये कुठल्याही बुकमध्ये मिळणार नाही, कुठेच मिळणार नाही, आय एम शुअर. नेक्स्ट वन. तरी डाऊट्स असतील तरी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा मला
मेसेज करू शकता माझ्या व्हॉट्सअप नंबरला. माझा नंबर हा शेवटच्या स्क्रीनवरती येणार आहे PPTवरती. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 86चा आन्सर काय आलं इथे ऑलरेडी. ओके बघूया. चूज द करेक्ट सेंटेन्स. पण याचं आता आपण का वेन इथे करेक्ट सेंटेन्स बघायचं आहे. करेक्ट वेन यू आर लिव्हिंग, वेन आर यू लिव्हिंग असतं. वेन आर यू ही ते आर पाहिजे. वेन आर यू म्हणजे चुकीचं वाक्य आहे. इंडियन स्टाईल झाली क्वेश्चन विचारायची. वेअर आर यू गोईंग करेक्ट सेंटेन्स आहे. व्हॉट कॅन आय डू फॉर यू, व्हॉट आय कॅन डू फॉर यू लिहिलं आहे. हे कॅन अगोदर पाहिजे ते आयच्या, म्हणजे हे देखील त्याचं चुकलेलं आहे. करेक्ट आन्सर कुठला आहे ऑप्शन नंबर, म्हणजे सेंटेन्स बीच करेक्ट आहे. आणि ते काय सांगितलं आपल्याला करेक्ट सेंटेन्स सांगायचं. मग बी ऑप्शन कुठे आहे तिथे, म्हणजे करेक्ट आन्सर आहे 3. बघा सिम्पल आहे. पण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांची मिस्टेक होते की हाऊ टू आयडेंटिफाय दिस, हाऊ टू आयडेंटिफाय दिस. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 87. पहिला ऑप्शन लक्षात आलंय सगळ्यांच्या. क्वेश्चन नंबर 86चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 बी ओनली. परत घेतलं होतं मुद्दामून, मला असं वाटलं मी आन्सर सांगितलं की नाही तुम्हाला. क्वेश्चन नंबर 87. अमंग द गिवन ऑप्शन्स आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड्स. वॅक्सिनेशन, वॅक्सिनेशन डबल एन येत नाही वॅक्सिनेशनमध्ये, म्हणजे हे तुमचं नाहीच आहे. हे दोन्ही येणार नाही आहे, हे दोन्ही इनकरेक्ट नाही आहे. करेक्ट एकच आहे वॅक्सिनेशन. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. स्पेलिंग मिस्टेकसाठी एकच, स्पेलिंगच लक्षात ठेवून पाठ करून टाकणे. नो लॉजिक, नो ट्रिक्स कॅन बी यूज्ड इन स्पेलिंग्स. त्याला चॅलेंजच नाही. त्यामुळे लक्षात घ्या वॅक्सिनेशन, VACCINATION वॅक्सिनेशन हे लक्षातच ठेवायचं आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 88 आपण बघूया काय दिलेलं आहे. रिलेटेड टू आहे टॉपिक आहे बघा फ्रेजेस रिलेटेड. आर गोइंग टू, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल. याला डेफिनेट फ्युचर नाही आहे, रिमोट फ्युचर तर नाहीच, पॉसिबल फ्युचर नाही आहे, इमिडिएट फ्युचर लगेच. आत्ता मी म्हटलंय वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल, म्हणजेच काय इमिडिएट फ्युचर. म्हणून करेक्ट आन्सर जे आहे याचं ते आहे तुमचं इमिडिएट, ज्याला म्हणतो आपण व्हॉट इज दॅट इमिडिएट फ्युचर आहे. क्वेश्चन नंबर 88चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. The underline expressions in the sentence above reveals immediate future. लगेचचा भविष्य, ज्याला भविष्यकाळ ज्याला म्हणतो आपण. ओके सर, अशा पद्धतीनं करायचं आहे. बरेचसे क्वेश्चन्स हे जे आहेत ना, आता लक्षात घ्या, आयोग सरळ सरळ विचारत नाही. काहीतरी त्यात असं डुबियस विचारलेलं असतं. ते विद्यार्थ्यांना माहिती असणं फार गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल ना, इडियम्स अँड फ्रेजेस एरर अनालिसिसवरती जास्त क्वेश्चन्स आहेत. आर्टिकल झालं, ॲक्टिव्ह पॅसिव्ह, यावरती कमी. ॲक्टिव्ह पॅसिव्ह तर मला वाटतं आतापर्यंत एकही डिस्कस नाही केला आपण, कारण मुलं ॲक्टिव्ह पॅसिव्ह स्टडी करू शकतात. लक्षात घ्या आर्टिकल्स देखील, पण युसेजेस रिलेटेड क्वेश्चन्स टाकणं, एरर अनालिसिस, याला सगळंच ग्रॅमर येणं गरजेचं असतं. आता बघा इथे काय दिलं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. परत आलं तिथेच. द प्राइस इज डिपेंडेड ऑन, असं इज डिपेंडेड ऑन म्हणत नाही कधी आपण, इज मेड टू डिपेंड ऑन म्हणत नाही. द प्राइस डिपेंड्स ऑन, हेच आन्सर यायचं बघा. द प्राइस वॉज डिपेंडेड ऑन असं येत नाही. या डिपेंड ऑनच्या अगोदर कुठलं इथे हे चालत नाही, इज किंवा इथे इज घेतलं आपण, इज मेड टू डिपेंड ऑन, नो इथे देखील नाही. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3 बघा. द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी. इथे डिपेंड कुठल्या पद्धतीने यूज करायचं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात घ्या, नो पॅसिव्ह व्हॉइस ऑफ डिपेंडचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. मग इथे इज डिपेंडेड ऑन, वॉज डिपेंडेड ऑन काय पॅसिव्ह व्हॉइस आहे, म्हणजे पहिलं वाक्य चूक होतंच आणि चौथं वाक्य देखील चूक आहे. यामध्ये इज मेड टू अशा पद्धतीने घेतलं आणि इथे देखील चुकीच्या पद्धतीनं त्याचा यूज केला आहे, म्हणून 2 नाही. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 89चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 90. नक्कीच सगळ्यांच्या लक्षात येत असेल, अभ्यास करावा लागेल. अभ्यास करायचे असतील तर मोठे व्हिडिओज असले तरी बघावे लागतील. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. द टायगर सेट ऑन द डियर अँड टोर इट इन टू पीसेस. द अंडरलाइन फ्रेज इन द सेंटेन्स अबोव मीन्स, अंडरलाइन फ्रेज जी आहे कुठली, सेट ऑन म्हणजे काय, अवसाहजिक आहे, सेटल्ड होत नाही, ब्रोक होत नाही. द टायगर ब्रोक द डियर, नो. द टायगर इन्व्हायटेड, हे येऊच शकत नाही. अटॅक्ड,
द टायगर अटॅक्ड द डिअर अँड टोर इट इन टू पीसेस. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. तर याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 90. आन्सर इज ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 91. तर परत आलंय मॅच द फॉलोइंग. बघूयात काय दिलंय. व्होकॅब्युलरी रिलेटेड म्हणजे मोडल ऑक्झिलरी रिलेटेड. इथे दिलंय मेक, वूड, कॅन, वूड बी याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये काही दिलंय फिल इन द ब्लँकचे. व्हॉट डॅश आय डू फॉर यू, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. एचं येतंय 3. आता एचं 3 कुठं दिलंय बघा, इथं 4 दिलंय म्हणजे हे कटलं आत्ताच. इथे एचं 2 दिलंय, 1 दिलंय, हे कटलंय. एकच आहे आणि एचं इथं 4 दिलं, इथे कटलंय. म्हणजे जर तुम्ही कॉन्फिडंट असाल, एकदम कॉन्फिडंट अबाउट दिस, मी तर डोळे लावून आन्सर सांगतो. याचा ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे बघा, तेच येणार आणि तेच आन्सर आहे. पुढचं तर बघायचंच काम नाही पडलं बघा, कारण इथे लॉजिक तिथे सिम्पली दिलेलं आहे, सगळ्यात लक्षात येते बघा. मग इथे काय दिलं आहे, पहिलं तिसरं येतं याचं बरोबर. थर्ड आन्सर आहे व्हॉट कॅन आय डू फॉर यू. वुड यू लाईक टू गो बाय एअर ऑर बाय एअर सर, वुड यू लाईक टू गो म्हणजे बीचं येतं 4. त्यानंतर इफ यू व्हॉट इज गिवन देअर, इफ यू कुड टेल मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी, इथे 2. आणि यू मे हॅव टू ॲक्सेप्ट द बुकिंग, डीचं येतं आहे 1. म्हणून आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 91चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. कसं मी ते तुम्हाला सांगितलं आहे. लॉजिक फार महत्त्वाचं आहे बरं का यामध्ये. कधी कधी लॉजिकनंच काही काहीचे सॉल्व्ह होऊन जातात आपले. आता इथे बघूया आपण क्वेश्चन नंबर 92 काय दिलेलं आहे, व्होकॅब्युलरी रिलेटेड आहे. विच वर्ड्स इज और आर सिमिलर इन मीनिंग द वर्ड्स प्रिंटेड इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेंस. शी वॉज कम्प्लिटली flummoxed by the second question. Flummoxed, confused, pacify, bewilder. आता याची मिनिंग माहिती पाहिजे आपल्याला काय आहे. तर एक्झॅक्टली कशाला म्हणायचं आहे, फ्लमॉक्स्ड म्हणजे भांबावलेला. ॲडजेक्टिव्ह बघा, कन्फ्यूज होतं बरोबर आहे. त्यानंतर काय आहे, बिविल्डर म्हणजे देखील भांबावलेलाच होतं. पॅसिफाय म्हणजे काय, काम अँड क्वाइट, हे होणार नाही आहे. म्हणजे ए आणि बी जिथे आन्सर दिसतं आपल्याला ते करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ए अँड बी हे दोन्हीचा मिनिंग आपल्याला इथे काय दिसतोय, सेम. इथे काय दिलंय, सिमिलर इन मिनिंग म्हटलंय, म्हणून सिमिलर इन मिनिंग काय येतं, कन्फ्यूज आणि बिविल्डर, म्हणून ए आणि बी. म्हणून क्वेश्चन नंबर 92चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ए अँड बी ओनली. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 93 काय विचारला होता. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, मूड्स इन इंग्लिश आहे. मूड्स वरती विचारला आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस इन इम्परेटिव्ह मूड. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल ना, त्याचा इम्परेटिव्ह मूड असतो. मूड्स इन इंग्लिश तुम्ही म्हणाल सर मग फार सोपं आहे, पण यासाठी तुम्हाला एक टॉपिक मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, मूड्स इन इंग्लिश. ते बघा, स्टडी करा. इम्परेटिव्ह मूड काय, सब्जंक्टिव्ह मूड काय, वेगवेगळे मूड्स आहेत इंग्लिश लँग्वेज ग्रामरमधले, ते बघा. आता गॉड ब्लेस यू, नो, गॉड ब्लेस यू इथे आपल्याला नाही आहे. लॉंग लिव्ह द किंग, हे विश आहेत दोन्ही बघा, यामुळे इथे इम्परेटिव्ह नाही. हरिअप, काही करा, हरिअप, हे जे आहे हे तर इम्परेटिव्ह, म्हणजे सी, ओनली सी, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. कसं हेही सांगितलं मी तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 94 बघूया. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. बघा आता काय दिले आन्सर्स, ऑप्शन्स दिलेले आहेत. एरर अनालिसिस अँड टेन्स सिक्वेन्स माहिती असणं गरजेचं आहे इथे, किंवा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट देखील महत्त्वाचं आहे. तर बघूयात आपण. द शिप वॉज wrecked अँड एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन. आता इथे जे दिलेलं आहे एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड वॉज, हे करेक्ट आहे बघा. एव्हरीनं जर कुठलंही फॉलो हे केले जात असेल, सब्जेक्टच्या अगोदर येत असेल, तर तिथे आपल्याला सिंग्युलर वर्ब घ्यावं लागतं. सिंग्युलर घेतलं एव्हरी मॅन, हे करेक्ट आहे. आता इथे बघूयात, एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड वर दिलं इथे, म्हणजे वर म्हणजे चुकीचं वाक्य आहे. द शिप वॉज wrecked अँड एव्हरी मॅन अँड वुमन अँड चाइल्ड हॅड ड्रॉन, इथे टेन्स सिक्वेन्स चुकीचा आहे. यामध्ये हॅड ड्रॉनचा इथं चुकीचा सिक्वेन्स आहे. टेन्स सिक्वेन्सिंग यासाठी माहिती असणं गरजेचं आहे, कुठला टेन्स अगोदर आला की कुठला नंतर घ्यायचा आहे. मग करेक्ट एकच आहे तुमचं, म्हणजेच ए ओनली, एकच वाक्य यात करेक्ट आहे. द शिप वॉज wrecked अँड एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन.
याचं एरर ॲनालिसिस बघा. यासाठी तुम्हाला स्टडी करावाच लागेल. तुम्ही म्हणू शकत नाही की एवढं केलं की माझं सगळं क्लिअर होतंय. नो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 95. दिस इज द लास्ट क्वेश्चन. टोटल 50 क्वेश्चन जरी असतील यामध्ये मी 45 घेतलेले आहेत. कारण आहे बाकीचे जे 5 क्वेश्चन्स आहेत 96 to 100 सगळे कॉम्प्रिहेन्शनवरती रिलेटेड आहे. ते आपण सेपरेट व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेले आहेत. शी डॅश अंडरस्टँड टुडेज लेक्चर. शी डॅश. आता इथे काय दिलंय बघूया. विच ऑफ द फॉलोइंग मॉडल्स फिल्स करेक्टली द ब्लँक इन सेंटेन्स अबोव. कॅनॉट, मे नॉट, कुड नॉट, शुड नॉट. शी शुड नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर असं होणार नाहीये. करेक्ट वाचतानाच इथे आलंय लक्ष म्हणून. शी कॅनॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर हे देखील नाहीये. शी मे नॉट. 50-50 शक्यताच नाही असं नाही म्हणू शकत नाही. समजायला पाहिजेच नाही असंही म्हणता येत नाही. शी मे नॉट अंडरस्टँड, शी कुड नॉट अंडरस्टँड अशा दोन्ही ऑप्शन्स इथे येऊ शकतात. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 बोथ बी अँड सी. दोन्ही बसतं. मॉडेल्सचा यूज आपल्या लक्षात आला पाहिजे. मी जसं सांगितलं या व्हिडिओमध्ये मी 45 क्वेश्चन्स काय केलेले आहेत तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत आउट ऑफ 50. आणि आपण पेपर कुठला डिस्कस केलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 16 सप्टेंबर 2017ला जो पेपर झाला होता त्याचा पेपर 2 जो आहे त्या असतो आधारित इंग्लिश आणि मराठीवरती. त्यातील इंग्लिशवर आधारित, इंग्लिश ग्रामरवर आधारित 45 प्रश्नांचा आपण इथे बघितलंय. 5 प्रश्नासाठी सेपरेट व्हिडिओ आहे. कॉम्प्रिहेन्शनचा तो थोडा वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो. म्हणून सगळ्यांनी मला वाटते की तो व्हिडिओ देखील बघायचा आहे. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी केअरफुली. प्लीज सबस्क्राईब द चॅनल, लाईक अँड शेअर द व्हिडिओ अँड कमेंट in the box so you can be in touch with me. And also the most important thing, सगळ्यांनी बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं, लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन वेल इन ॲडव्हान्स येईल. थँक्यू सो मच.